भटकेमुक्तांकडे वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र नसणं ही एक मोठी समस्या विकासाच्या प्रवाहामध्ये त्यांना आडवी येते. त्यामुळे सरकारच्या अनेक योजना ह्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत प्रत्यक्षात त्याचा लाभ पोहोचत नाही. त्याला मूळ कारण जे आहे ते म्हणजे या समाजाच्या व्यक्तींकडे ती आधार कार्ड सारखं ओळखपत्र पण नसणं ही अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे. मुंबईमध्ये वाघरी समाज आहे, देवीपूजक समाज आहे, आपल्या गायी गुरं घेऊन राजस्थानातले किंवा गुजरातमधून येणारे काही पशुपालकही या राज्यामध्ये येतात. परंतु त्यांच्या पण अनेक समस्या आहेत. त्याचबरोबर इतर राज्यातून मुंबईत आपलं पोट भरण्यासाठी आलेले पण भटकीमुक्तांची संख्या तशी लक्षणीय आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भटकीमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती केली आहे की अशा भटकीमुक्तांचा अभ्यास करण्यासाठी राज्यस्तरावर एखादी समिती असावी. भटकीमुक्त समाज जातीत विभागला गेलेला आहे, तो आपल्या जातीचा अभिनिवेश ठेवतो. असा जातीत विभागलेला समाज हा एकत्र येऊ शकतो का? भटकमुक्ति समाज में हम लोग आंध्रा से यहाँ पे एकला है और यहाँ पे हमको ओबीसी डिक्लेयर कर रहे हैं। हम आंध्रा में एसटी है, कर्नाटक में एसटी है, तेलंगाना में एसटी, हर जगह एसटी और सेंट्रल में भी एसटी है। यहाँ पे क्यों हमको ओबीसी में क्यों डाल रहे हैं? निजाम गॅजेट मध्ये हे नोंद आहे की आमचा समाज कैकडी समाज हा एरकुलम इथे गणला जातो म्हणून. आपल्या समाजातील लोकांना जाणकार कमी आहे की आपण कोणत्या कोणत्या कास्ट कॅटेगरी मध्ये येतो. प्रत्येक घटकापर्यंत हे मेसेज नाहीये की आपल्याला विमुक्त जातीसाठी वेगळं सर्टिफिकेट, ओबीसी साठी वेगळं सर्टिफिकेट. आजही मला कित्येकांचे फोन येतात की भाऊ आपण कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो. खूप तहान लागली असेल तर आजची पहिली गरज कोणती, तुम्हाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे. अशा भटकीमुक्त समाजामध्ये आज पहिली गरज कोणती असेल तर शिक्षणाची आहे. त्यानंतर त्यांना राहायला घरकुल. आज अनेक व्यक्ती, कुटुंब ज्याला पाल म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, अशा एक साडी वरतून बांधली, त्याला 4 दोऱ्या बांधून 4 खांबाला बांधल्या तर त्याच्यात ते जीवन काढतात. आणि ही कुठल्याही संवेदनशील माणसाला ही मनाला टोचणारी गोष्ट आहे. त्यांचे सकाळचे प्रातिविधी असेल, आंघोळ असेल, अशा सगळ्या प्रश्नांना हा समाज दररोज तोंड देतो. हा मूलभूत गरजा जर पूर्ण झाल्या तर मग बाकीचे स्वप्न पाहायला थोडा वेळ कदाचित ह्या समाजाला मिळेल. आमची आग्रहाची विनंती आहे की मिनिमम ज्या गरजा आहे, पाणी, घर, शिक्षण, हाताला काम, तर हा समाज एक नागरिक समाज म्हणून जगायच्या पहिल्या अवस्थेमध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. नमस्कार, महाएम टीव्हीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मी सागर देवरे आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर उपस्थित आहेत साक्षर सावंत आणि सेजल जाधव. महाराष्ट्रात 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त प्रवर्गासाठी राज्य सरकारने भटके विमुक्त दिन म्हणून साजरा करण्यासाठी घोषित केला वर्ष 2025 रोजी. संपूर्ण देशामध्ये भटके विमुक्त समाजाचं योगदान हे अतुलनीय आहे. इतिहासामध्ये या समाजाने हिंदू धर्माला जागृत ठेवण्याचं काम केलं आहे. या प्रवर्गातील नंदीवाला समाज हा आपला नंदी घेऊन दारोदारी गेला. वडार समाजाने आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या घडवल्या. गोंधळी समाजाने गोंधळ केला. अशा विविध समाजाचं विविध योगदान हा हिंदू समाजासाठी राहिलेलं आहे. देशाच्या विविध कारकिर्दीसाठी या समाजाने आपलं योगदान दिलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर या सगळ्या घटनांची आणि घडामोडींची दखल घेत महाराष्ट्र सरकारने, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भटके विमुक्त दिन हा 31 ऑगस्ट रोजी साजरा केली जाईल याची मागच्या वर्षी घोषणा केली. आज 31 ऑगस्ट 2026 रोजी महाएम टीव्हीच्या व्यासपीठावर मुंबई शहरातील भटके विमुक्त प्रवर्गातील विविध वर्गांसाठी काम करणारे मान्यवर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. यासोबत आपल्या आजच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आदरणीय उद्धव काळे साहेब आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आदरणीय राहुलजी चव्हाण सर. भटके विमुक्त विकास परिषद ही अनेक वर्षापासून भटके विमुक्त प्रवर्गासाठी काम करत आहे. समाजाचा उत्कर्ष व्हावा, समाजाचं उत्थान व्हावं, समाजाला न्याय मिळावा असे विविध प्रश्न भटके विमुक्त विकास परिषदेने मांडले आहेत. मग ते लोकांसमोर असू द्या किंवा राज्य सरकारसमोर असू द्या किंवा केंद्रीय स्तरावर देखील असू द्या, भटके विमुक्त परिषदेचं काम हे सातत्यानं सुरू आहे. नुकतंच काही महिन्यापूर्वी राज्यपालांशी भटके विमुक्त विकास परिषदेच्या मान्यवरांनी भेट घेतली आणि त्यांच्या मागणीची दखल घेत 927 तांड्यावर राज्य सरकारने वस्ती पातळीवर कागदपत्रांची मोहीम राबवली. याने काय इम्पॅक्ट झाला तर 927 तांड्यावर वसलेल्या भटके विमुक्त प्रवर्गातील लोकांना
विविध प्रकारचे कागदपत्रे शासकीय कागदपत्र त्यांना मिळवून देण्याचा लाभ प्राप्त झाला. आणि अशा अनेक प्रश्न भटके विमुक्त परिषदेने सातत्याने घेतले आहेत. आज त्याच पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपले सर खूप खूप स्वागत आणि आपले आभार. आपण नमस्कार. जी काही धन्यवाद. चळवळ चालू केली आहे आणि त्यात सातत्य ठेवलं आहे त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि आभार. सर, सर्वात प्रथम मी प्रश्न विचारू पाहतो की भटके विमुक्त परिषदेची सध्याची वाटचाल कशी आहे आणि प्रत्यक्ष समाजामध्ये आपल्या परिषदेचं काम काय चालू आहे? सन 1991 पासून भटकेमुक्त विकास परिषदेचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. 2 ऑक्टोबर 1991ला रितसर या संस्थेची पुण्यामध्ये स्थापना झाली आणि त्या दिवसापासूनच भटकेमुक्तांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर शिक्षण, स्वावलंबन, सन्मान आणि सुरक्षा या 4 बिंदूंना घेऊन प्रथमतः भटकेमुक्त विकास परिषदेचं काम सुरू झालं. शिक्षणाच्या प्रवाहात भटकेमुक्त समाजाला आणण्यासाठी 10 पारधी युवकांना घेऊन हा प्रकल्प सुरू झाला, 10 विद्यार्थ्यांना घेऊन. आणि आज तो प्रकल्प देशामधला एक आशादायी आणि एक सगळ्यांना मार्गदर्शनीय ठरेल असा एक प्रकल्प, यमगरवाडी सेवा प्रकल्पचं एकलव्य विद्या संकुल जे आहे ते आज आपल्याला उभं राहिलेलं दिसतं. आता तिथे साधारणपणे 450 विद्यार्थी भटकेमुक्तातल्या साधारणपणे 32 जाती जमातीतले विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहेत. जी सर, आपण सांगितलं की पारधी समाजाची जी मुलं आता आपल्यासोबत 10 मुलांना घेऊन आपण प्रकल्प सुरू केला आणि याचा वृक्ष आता हे वटवृक्ष वाढत चाललेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विविध या प्रवर्गातील विविध समाजासाठी आपण काम करत आहोत आणि या प्रवर्गातली म्हणजे भटक्या विमुक्त समाजाचा आजचा सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासमोर कोणता दिसतो आणि यावर महाराष्ट्र शासनाची काय अपेक्षा आहे? म्हणजे महाराष्ट्र शासनाने यावर काय कृती करणं अपेक्षित आहे आपल्याला? खरं म्हणजे भटकेमुक्तांचे अनेक प्रश्न आहेत. त्यातला मूलतः जो प्रश्न आहे की भटकेमुक्तांचं शिक्षणामधलं प्रमाण हे वाढलं पाहिजे. त्यासाठी यमगरवाडी सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आपण काम करतच आहोत. तसंच आपण पालावरची शाळा हा पण एक उपक्रम आपण राबवतो की जो प्रत्यक्ष भटकेमुक्तांच्या पालावर, तांड्यावर जाऊन आपण त्यांच्या मातृभाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न तेथील शिक्षिकेच्या मदतीने आपण करतो. जी. तर शिक्षण हा मूळ प्रश्न तर आहेच, पण त्याचसोबत भटकेमुक्तांकडे वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र नसणं ही एक मोठी समस्या या सगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये त्यांना आडवी येते, की ज्यामुळे सरकारच्या अनेक योजना ह्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे ते त्यांच्यापर्यंत प्रत्यक्षात त्याचा लाभ पोहोचत नाहीत. याला मूळ कारण जे आहे ते म्हणजे या समाजाच्या व्यक्तींकडे अगदी आधार कार्ड सारखं ओळखपत्र पण नसणं ही अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे. आणि त्यामुळे खरा प्रश्न जो आहे, सरकारच्या योजना सरकार वेळोवेळी घोषित करतच असतं, परंतु या कागदपत्रांच्या अभावामुळे या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचत नाही. असं आम्हाला गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही जे एक अभियान राबवलं त्यातून आमचं लक्षात आलेलं आहे. सर, म्हणजे आपण सांगता की हा समाज भटकंतीमुळे विविध प्रांतामध्ये, विविध शहरामध्ये, विविध वस्त्यांमध्ये प्रवास करतो, तिथे स्थायी रूपी काही दिवस राहतो. कागदपत्रांची त्यांच्याकडे कुठंतरी विसंगती होते, परंतु शहरी भागामध्ये हा समाज आज जर प्रामुख्याने पाहिला त्यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता काही प्रमाणात आहे, परंतु त्यांची अशी तक्रार अशी आहे की भटकंती हा जो त्यांच्यावर ठपका लागलेला आहे आणि जसं काय आंध्र प्रदेशातला एक येरकुला समाज म्हणून आहे, हा समाज आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वसलेला आहे. परंतु आता ह्या समाजाला यांची तक्रार अशी आहे की महाराष्ट्र शासनाने नुकतीच त्यांना म्हणजे जी काही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या प्रवर्गातील महिलांना या योजनेचा लाभ भेटत नाहीये आणि दिव्यांग या समाजामधले जे काय आहे त्यांना देखील या अनेक योजनांचा लाभापासून त्यांना वंचित राहावं लागतं. पण नेमकी अडचण प्रशासनामध्ये काय आहे, की माहितीच्या अभावात आहे की कागदपत्रांच्या प्रश्नांमध्ये आहे आणि महाराष्ट्र शासनाने यामध्ये संवेदनशील भावाने काय विचार केला पाहिजे? खरं म्हणजे भटकेमुक्त समाज हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभर हा पसरलेला आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये तो वेगवेगळ्या नावांनी पण ओळखला जातो आणि त्याला वेगवेगळ्या संवर्गामध्ये पण
वेगवेगळ्या राज्यांनी टाकलेलं आहे. त्या राज्यांमध्ये त्यांना त्या संवर्गाच्या सवलती त्यांना मिळत असतात आणि महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातून येणाऱ्या भटकेमुक्तांचं प्रमाण तसं लक्षणीय आहे. मुंबई सारखी आर्थिक राजधानीचं शहर आहे, त्यामुळे मुंबईमध्ये भटकेमुक्तांचं इतर राज्यातून येण्याचं प्रमाण जे आहे ते पण तसं मोठं आहे. आणि साधारणपणे एखाद्या राज्यामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी जर राहिला तर तो त्या राज्यातल्या सोयी सवलती त्याला मिळाल्या पाहिजे. मग ते परराज्यातून आलेले जरी भटकेमुक्त असले तरी त्यांना या योजनांचा लाभ मिळणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी भटकेमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातूनही आम्ही शासनाकडे इतर राज्यातून आलेल्या भटकेमुक्तांचा अभ्यास करण्यासाठी एखादी समिती असावी आणि त्या समितीने या सगळ्या भटक्यामुक्तांचा, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या भटक्यामुक्तांचा पण अभ्यास करावा. उदाहरणार्थ मुंबईमध्ये वाघरी समाज आहे किंवा आपलं देवीपूजक समाज आहे किंवा अनेक पशुपालक समाजही महाराष्ट्रामध्ये येत असतात. उदाहरणार्थ आपल्या गायी गुरं घेऊन राजस्थानातले किंवा गुजरातमधून येणारे काही पशुपालकही या राज्यामध्ये येतात. परंतु त्यांच्या पण अनेक समस्या आहेत आणि त्याचबरोबर इतर राज्यातून मुंबईत आपलं पोट भरण्यासाठी आलेले पण भटकेमुक्तांची संख्या तशी लक्षणीय आहे. आणि म्हणून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भटकेमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती केली आहे की अशा भटकेमुक्तांचा अभ्यास करण्यासाठी राज्यस्तरावर एखादी समिती असावी, द्विसदस्यीय, त्रिसदस्यीय. आणि सरकारने ती मागणी आमची तत्वता मान्य केली आहे आणि लवकरच मला वाटतं याच्यात सरकार अशी समिती नेमेल असा विश्वास पण आहे. आणि सर म्हणजे जातीचा दाखला किंवा जात पडताळणी हा जो विषय आहे याला अनुसरून म्हणजे हा प्रश्न अजूनही का सुटत नाही आणि महाराष्ट्र शासनाने याबाबतची वेगळी आणि सोपी व्यवस्था जर करायची झाली तर आपण त्यांना काय मागणी केली आतापर्यंत आणि त्याची पूर्तता कशी झाली? मागील अनेक वर्षापासून आम्ही जात दाखला मिळावा यासाठी प्रयत्न करतो आहे. त्यातल्या टेक्निकल आणि ग्राउंड लेवलच्या ज्या अडचणी आहेत त्याचा नित्य सामना आम्ही करतो. त्यासाठी मागच्या 2 महिन्याआधी आम्ही एक सेमिनार आयोजित केला होता आणि महाराष्ट्रामधले यातले काही तज्ज्ञ लोक आहे, प्रत्यक्षात काम करणारे आहे, काही सरकारी अधिकारी आहे, अशांचे काही सेमिनार आयोजित करून याच्यावर उत्तर काय शोधता येईल असा आम्ही त्या प्रश्न मांडला. त्याचा एक अहवाल आम्ही प्रकाशित केला आहे. तो अहवाल आम्ही सरकारला पण दिला आहे आणि त्याच्यामध्ये काही सोप्या प्रकारे करण्याची आम्ही काही त्यांना मागणी केली आहे. तर उदाहरणार्थ म्हटलं की 61चा दाखला हा समाज देऊ शकत नाही, तर गव्हर्नमेंटनी यांना सनद द्यावी की जी सनद सरकारने सगळी चौकशी करून द्यावी. ती सनद त्यांना जात दाखला, निवासी दाखला या सगळ्यांसाठी एकच सनद ही उपयोगाची येईल. तर अशा छोट्या आणि महत्त्वाच्या सूचना आम्ही त्यांना केल्या आहेत. तशा जात पडताळणीमध्ये पण आम्ही त्यांना जवळ 10-12 सूचना केल्या आहेत. आम्हाला विश्वास आहे की सरकार त्याचा सकारात्मक विचार करेल आणि तो जर केला गेला तर ही जी समस्या महाराष्ट्रामध्ये आहे जात दाखला, जात पडताळणीची, ती एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण सोडू शकू असे आम्हाला एक विश्वास वाटतो. म्हणजे आता 2 दिवसापूर्वी सर आम्ही मुंबईतल्या कैकाडी कुंची कोरवे आणि हिंदू गोल्हार समाज या समाजाची आपण एक सामूहिक बैठक त्यांची झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आपण त्यांचा आढावा घेतला. त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या. गोल्हार समाजाच्या प्रतिनिधींनी अशी सरकारकडे अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला म्हणजे आमचा समाज हा मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी सध्या आता फार प्रमाणात उरलेला नाही, परंतु जो कोणी आहे हा प्रवर्ग हा घटक जो गोल्हार समाज जो घटक आहे हा आतापर्यंत भिक्षा मागणे किंवा विविध काम करणे म्हणजे ह्या लोकांनी माकडाचे खेळ केलेले आहेत, सापासोबत त्यांनी खेळ केलेले आहेत, समाजासमोर विविध उपक्रम करून त्यांनी आजपर्यंत आपली पोटं पाणी भरली आहेत. त्यांच्यासमोर हाच प्रश्न आहे की आम्हाला आता ST प्रवर्गामध्ये त्यांना किंवा SC प्रवर्गामध्ये त्यांना यायची त्यांची जी मागणी आहे सातत्याने त्याच्यामध्ये त्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला, इतर घटकांसोबत जोडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. तर अशा समाजाला स्पर्श करताना सध्या आपण भटके विमुक्त परिषद म्हणून त्यांची मागणी सरकारपर्यंत कशी नेऊ पाहतो? मुख्य प्रश्न आहे की त्यांच्यापर्यंत सरकारी योजना, निधी, त्यांचा विकासात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे. ती कुठल्या प्रवर्गातून मिळते हा त्यांच्यापुढे दुय्यम विषय आहे. पण मूळ प्रश्न आहे की त्यांना जात दाखला, योजना, शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. नक्कीच.
आणि आम्ही केंद्राकडे आणि राज्याला अशी मागणी केली आहे की आपल्या राज्यघटनेने किंवा आपल्या सगळ्या प्रशासन व्यवस्थेने शेड्यूल 1 व शेड्यूल 2 घोषित केली आहे, दिली आहे. आम्ही मागणी अशी केली आहे की शेड्यूल 3ची यादी सरकारने घोषित करावी, ज्याच्यामध्ये भटके विमुक्तांमधल्या सगळ्या जातींचा समावेश होईल. तर त्यांना सगळे अधिकार मिळेल. आणि तो अधिकार मिळाला तर ज्या योजना आज ST SC प्रवर्गाला लागू आहे त्या प्रकारच्या सगळ्या सुविधा, बजेट, आयोग ह्या सगळ्या योजना या प्रवर्गाला पण मिळेल. आमची मागणी आहे की तिसरी यादी सरकारने प्रकाशित निश्चित करावी. ती केली तर कदाचित आज जे राजकारण म्हणा किंवा एक त्याला इश्यू बनवून 2 समाजामध्ये भांडणं लावून आपली राजकीय पोळी जी शेकण्याची एक पद्धत, एक प्रथा समाजात निर्माण झाली आहे ती थांबेल आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या समस्यांना उत्तर मिळेल. नक्कीच. आपला उत्तर शोधायचा आहे, नॉट की त्याच्यामध्ये वादविवाद आणि 2 समाजांना आपसात भिडवायचा आहे. तर कारण ही शेड्यूल 3ची यादी जर सरकारने स्वीकारली तर त्यामध्ये आम्हाला वाटतं की समस्यांना मोठ्या ह्याच्यात उत्तर मिळेल. म्हणजे समाज सुद्धा पाहतोय की भटके विमुक्त परिषद केवळ राज्य शासनापर्यंत किंवा केंद्र पातळीवर फक्त प्रश्न घेऊन जात नाही, तर त्या प्रश्नामागचा मार्गही नेण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक सकारात्मक बाब भटके विमुक्त परिषदेची समाजासमोर दिसत आहे. मला आदरणीय उद्धवजी आपल्याला एक विशेष प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या काही वर्षभरामध्ये किंवा 1991 पासून जी आपली भटके विमुक्त परिषदेची वाटचाल आहे, आतापर्यंतच्या या कालखंडामध्ये आपण राज्य शासनाकडून आतापर्यंत कोणत्या मागण्या मान्य करून घेण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालं आहे आणि त्या मागण्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत झालेली आहे? खरं म्हणजे भटकेमुक्त दिवस 31 ऑगस्ट हा शासनाने घोषित करावा म्हणून परिषद अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होती. भटकेमुक्त दिनाच्या निमित्ताने मला सांगायला आनंद होईल की भटकेमुक्त विकास परिषदेची मागणी मागच्या वर्षी सरकारने मान्य केली, त्याबद्दल सरकारचं प्रथमतः मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचसोबत भटकेमुक्त समाजामधले जे पारंपरिक कारागीर आहेत त्यांच्यासाठी विश्वकर्मा पुरस्कार, तसेच पारंपरिक कलाकारांना नटराज पुरस्कार, तसेच भटकेमुक्तांमध्ये सामाजिक काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांना राजे उमाजी नाईक पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी एक मागणी भटकेमुक्त विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली होती आणि ती देखील राज्य सरकारने मान्य केलेली आहे आणि त्याचा GRही मागच्या वर्षी निघालेला आहे. आत्ता या वर्षाची निवड प्रक्रिया पण, या पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया पण सुरू झालेली, ही अतिशय समाधानाची बाब आहे. त्याचबरोबर भटकेमुक्तांच्या आत्ता मी थोड्या वेळापूर्वी सांगितले की कागदपत्राची एक मोठी समस्या आहे. तर वेळोवेळी आम्ही सरकारला ज्या ज्या सूचना केल्या, मागच्या वर्षी 2024मध्ये आम्ही साधारणपणे 62,000 लोकांचं सर्वेक्षण केलं होतं. 2025मध्ये आम्ही साधारणपणे 70,000 लोकांचं सर्वेक्षण केलं. म्हणजे आजपर्यंत साधारणपणे 1,30,000 प्लस सर्वेक्षण आम्ही केलेलं आहे आणि त्यातून वेळोवेळी ज्या सरकारला सूचना केल्या, उदाहरणार्थ पहिल्या वर्षामध्ये आम्ही स्वतःच्या दाखल्यावर म्हणजे स्वयं घोषणापत्रावर रेशन कार्ड, त्याचप्रमाणे मतदार यादीत नाव नोंदवणे, ही या प्रकारचे GR मागच्या वर्षी सरकारने काढले होते आणि त्याचबरोबर गृह चौकशीच्या आधारे जातीचा दाखला द्यावा, यासाठी देखील वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे प्रयोग केले आणि कोल्हापूर असेल, सोलापूर असेल या ठिकाणी तशा प्रकारचे दाखले मागच्या वर्षभरामध्ये दिले गेले. लातूर, धाराशिव या भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात असे दाखले दिले गेले. परंतु या सगळ्यांचा आमचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही सरकारला सूचना केली होती की या सगळ्यांचा एकत्रित GR काढावा आणि मागच्या वर्षी 2025मध्ये सरकारने तो एकत्रित GRही काढला आणि त्याच्या पुढची आमची अशी मागणी होती की या सगळ्या गोष्टींवर सरकारला जाब विचारण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची रचना सरकारने करावी कागदपत्र अभियानाची आणि ती देखील आमची मागणी सरकारने मान्य केली आणि त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात 4 अशासकीय सदस्यांची नेमणूक ही सरकारने केली. त्याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हटलं होतं सरकारला की खऱ्या अर्थाने कागदपत्र हे तालुका स्तरावर दिले जातात, त्यामुळे तालुका स्तरावर पण अशा समित्या असाव्यात. लवकरच तशा समित्या देखील सरकार घोषित करेल असा विश्वास आहे. त्याचबरोबर भटकेमुक्तांवरच्या अन्याय अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की सातत्याने घडत असतात. तर त्या अन्याय अत्याचाराच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भटकेमुक्त विकास परिषद सातत्याने प्रयत्न करीत असते. अन्याय झालेल्या व्यक्तीची तसेच अन्याय करणाऱ्या अशा दोघांची बाजू ऐकून घेऊन त्याची न्याय बाजू आपण घेतो आणि भटक्या मुक्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन स्तरावर, पोलीस स्तरावर आपण मदत करत असतो, त्यांना सहकार्य करत असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून भटकेमुक्त विकास परिषदेने मागच्या वर्षी मागणी केली होती
की भटक्या मुक्तांवरील अन्य अत्याचाराच्या घटनांना सामोरं जाण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रकारची राज्यस्तरीय जिल्हास्तरीय समिती असावी. त्याचबरोबर सब डिव्हिजन लेवलला पण तशा समित्या असाव्यात अशी आपण मागणी केली होती. आणि मला सांगायला आनंद होतो की सरकारने ही देखील मागणी GR कडून मान्य केलेली आहे. लवकरच तशा नियुक्त्या पण सरकार करेल असा मला विश्वास आहे. सर, उपवर्गीकरणाच्या धर्तीवर भटके विमुक्त प्रवर्गाचं अबकड जे काय झालेलं आहे, त्यापैकी काही समाज आज मुख्य प्रवाहामध्ये येत आहेत, परंतु तळागाळातील जे काही समाज जे काय आहेत, जसे की नंदीवाला झाले, आज आंध्र प्रदेशमधून मुंबईमध्ये वसलेले येरकुला समाज झाला, गोंधळी समाज झाला, आणि अशा अनेक नावं घेतली तर विविध मोठ्या प्रकारची एक यादी तयार होईल. या समाजामधले विद्यार्थी आज शिक्षण घेऊ पाहतात. पालकांनी किंवा आज आपल्याशी जोडलेले जे कोणी नागरिक आहेत या समाजातील, त्यांनी आपल्याकडे खंत व्यक्त केली की आमचे विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतात, परंतु जेव्हा ते महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला पुढे जातात तेव्हा त्यांना फार कागदपत्रांची किंवा इतर अनेक गोष्टींची अडथळा येतो. त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना त्यांना सध्या त्यांच्या समोरची जी प्रमुख अडचण जी आहे ती आपल्या समोर त्यांनी कधी मांडली आहे का? आणि यासोबतच शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि उच्च शिक्षणाच्या संधी त्यांच्यासाठी पुरेशी राहतील का? नक्कीच. आमच्या हजारो कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष वस्तीवर हा कनेक्ट आहे, संबंध आहे. वेळोवेळी आमच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून, कागदपत्र अभियानाच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या समाजाशी समन्वय, संवाद होत असतो. त्यातून त्यांचे अनेक प्रश्न आमच्यापर्यंत येतात. आम्ही त्याच्यावर आमच्या याच्यामध्ये परिषदेमध्ये चर्चाही करतो आणि सरकारपुढे ते मांडतही असतो अनेक वेळा. मला सांगायला आनंद होईल की मागच्या वर्षी आम्ही सरकारला शिष्यवृत्ती वाढवावी म्हणून आम्ही सरकारशी पत्रव्यवहार केला होता. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोघांनाही त्यांनी मुलींची जी भटक्या मुक्तांच्या मुलींसाठी जी शिष्यवृत्ती मिळते ती पूर्वी फक्त 60 रुपये महिना मिळायची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून. ती आत्ता मागच्या वर्षी सरकारने 300 रुपये प्रतिमाह इतकी केली आहे 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर भटकेमुक्त प्रवर्गातील 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी पण शिष्यवृत्ती असावी. आणि सरकारने, केंद्र सरकारने पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना ही घोषित केलेली आहे. त्यातून दरमहा 100 रुपये आणि वर्षाला 1000 रुपये 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळतात. शिष्यवृत्तीची रक्कम तोकडी आहे याची मला कल्पना आहे. लवकरच आम्ही त्या संदर्भातला आणखी पाठपुरावा सरकारकडे करू. खरं म्हणजे भटक्यामुक्तातल्या व्यक्तींनी, मुलांनी जर शिक्षण घ्यायचं असेल, आणि खरं म्हणजे भटक्यामुक्तांचा प्रत्येक मुलगा हा त्यांच्या कुटुंबासाठी उत्पन्नाचं एक साधन असतं वेगवेगळ्या कुटुंबांना, आणि म्हणून ते शिक्षणापासूनही ते वंचित राहतात किंवा पालक त्यांना पाठवायला नाखुश असतात. डोंबाऱ्याचा मुलगा असेल किंवा काही असेल तर तो कर्तब दाखवतो, किंवा भिक्षा मागून उपजीविका करणाऱ्यांची मुलं असतील तर ते पण त्यांच्यासाठी उपजीविकेचं एक साधन असतं. अशा मुलांना शाळेच्या प्रवाहाकडे पाठवायचं असेल तर शिष्यवृत्तीची रक्कम जी आहे सरकारने ती आणखी मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे, जेणेकरून त्या गोष्टीचं आकर्षणाने तरी त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढेल. आणि ती चांगली शिष्यवृत्ती जर दिली गेली चांगल्या रकमेची तर त्यांचं प्रमाण आणखी वाढेल. त्यामुळे आम्ही या विषयाचाही सरकारकडे पाठपुरावा करतोच आहे. त्याचबरोबर 10वी नंतरच्या शिक्षणाचं प्रमाण वाढावं यासाठी प्रत्येक जिल्ह्याला वसतिगृह असावं. मागच्या वर्षी सरकारने 2 वर्षापूर्वी अशी घोषणा केली होती की प्रत्येक जिल्ह्यात 100 क्षमतेचं मुलींचं वसतिगृह आणि 100 क्षमतेचं मुलांचं वसतिगृह. पण आता ती OBC प्लस भटकीमुक्त अशांसाठी 100 क्षमतेची वसतिगृह सरकारने सुरू केली आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातून फक्त 42 मुलांना सध्या त्यातून मुलांना ॲडमिशन मिळते, वसतिगृहात प्रवेश मिळतो. आणि उरलेल्या मुलांना OBC आणि भटक्यामुक्तांसाठी परत एक स्वाधार योजना सरकारने घोषित केलेली आहे. त्यातून 600 विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यात लाभ मिळतो. आणि म्हणजे तसा विचार केला भटक्यामुक्तांच्या नशिबी फक्त 240च मिळतात. तर असा सगळा विचार करता या मागणीसाठी देखील आम्ही परत एकदा सरकारला विनंती करतो आहोत की 10वी नंतर जो शिक्षण घेऊ इच्छितो अशा सगळ्या मुलांना, मग तो 10वी नंतर व्यावसायिक शिक्षण घेत असेल, ITI करत असेल, नर्सिंग करत असेल, तर अशा सगळ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळावा. म्हणजे जो शिकू इच्छितो त्या सगळ्यांना जर शासनाने मदत केली तर महाविद्यालयीन शिक्षणाचं, उच्च शिक्षणाचं, तांत्रिक शिक्षणाचं, कौशल्य आधारित शिक्षणाचं प्रमाण हे भटकेमुक्तांमध्ये नक्कीच वाढेल. त्यामुळे
सर, याच पार्श्वभूमीवर आता नुकतीच जी कैकाडी कुंची कुर्वे या प्रवर्गातील कार्यकर्त्यांची जी भेट घेतली, त्या घटकातून एक असा प्रश्न विचारला गेला, म्हणजे एक तक्रार देखील त्याद्वारे मांडली गेली की सरकार योजना बनवतं, विधानसभेत विविध प्रश्न मांडले जातात, त्यावर सरकार काम करतं, परंतु ज्या योजना डिक्लेअर झाल्या आहेत त्या समाजापर्यंत पोहोचत नाही, तळागाळापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं की एक योजना 2 ते 3 वर्षापूर्वी आली होती. वसंतराव नाईक साहेबांच्या नावे एक योजना कोणती तरी जाहीर झाली. 25,000 ते लाखभर रुपयेपर्यंतची कर्ज योजना आहे. आणि ही योजना म्हणजे त्या समाजातला व्यक्ती त्या समाज कल्याण कार्यालयामध्ये जेव्हा विचारायला गेला तर त्याचा फॉर्म क्रमांक 1 होता आणि योजना म्हणजे योजना समाजामध्ये येऊन फार कालखंड लोटला गेला आणि तो क्रमांक 1चा उमेदवार त्या ठिकाणी ठरला त्या योजनेला पात्र होताना. सरकारला आपण अपील काय कराल की ह्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचवाव्यात, याची जाहिरात कशी व्हावी आणि लोकांपर्यंत ती कशी पोहोचावी? याच्यामध्ये एक 2-3 बिंदू आहे. एक तर सामाजिक संवेदना ही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण करणे आवश्यकता आहे. नक्कीच. एक कर्मचारी म्हणून मी माझं काम करतो, पण सामाजिक संवेदनातून ते काम करणं की हा समाज या प्रकारे जीवन जगतो, माझ्या एका सहीनी, माझ्या एका कागदानी यांचा उत्कर्ष होईल, हा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण केला तर मग त्या प्रश्नांना उत्तर मिळेल. आमचा आग्रह आहे की सगळ्यांनी मिळून प्रशासनामध्ये संवेदना निर्माण करणे. आणि दुसरा बिंदू आहे की भटक्या विमुक्त समाजामध्ये सामाजिक जागरण आणि प्रबोधनाची आवश्यकता आहे. नक्कीच. एक उणीव जी आहे ती सरकारी सिस्टम आणि वस्ती या दोघांमध्ये सेतूची जी कमतरता आहे ती कमतरता नेहमीच आम्हाला जाणवते आणि तीच भरून काढण्यासाठी या संघटनेचा जन्म झाला आहे. आम्ही ते काम करतो आहे, पण एका संघटनेची शक्ती ही थोडी कमीच असते, मर्यादित असते. त्यामुळे ही सेतूची भूमिका वठवणारे लोक, संघटना, संस्था ह्या जितक्या प्रमाणामध्ये निर्माण होतील तितक्या प्रमाणामध्ये संवेदना निर्माण होऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळेल असं मला वाटतं. सर, म्हणजे आता जर पाहिलं गेलं की आता आपण 21व्या कालखंडामध्ये आहोत. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, समाज माध्यम, सोशल माध्यमाची बरीचशी जागरूकता आज आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्यापासून म्हणजे काही निवेदन इथं पुढे जाऊ शकतं का सरकारसमोर की या योजनेची माहिती किमान सोशल माध्यमांवर आपण जाहीर करावी, लोकांपर्यंत पोहोचावी? आज माध्यम जसं की वृत्तमाध्यम देखील आज मोठं साधन आज मानलं जातं. तर आपण याबाबत काही अपील सरकारला करू पाहता का? निश्चित आता जे सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे याचा उपयोग करून जनसामान्यापर्यंत, वस्तीपर्यंत हे सगळ्या योजना, त्याची पद्धती, कार्यपद्धती ही पोचवायसाठी एक प्रभावी माध्यम ठरू शकते. ते सरकार करत पण आहे, पण त्याला प्रभावीपणे अजून करण्याची आवश्यकता ही जाणवते. याच्यासोबत सामाजिक संघटनांनी सुद्धा हे जागरण प्रबोधन करण्यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. नक्कीच. नक्कीच. अनेक योजनांचं आपल्या प्लॅटफॉर्मवर टाकून ते समाजापर्यंत पोहोचल्या तर लाभार्थींची संख्या ही दुप्पट तिप्पट वाढू शकते. नक्कीच. सर, मला आपल्यालाच आणखी एक प्रश्न विचारला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपण प्रचारक आहात. प्रचारकांची भूमिका ही समाजामध्ये फार महत्त्वाची असते. कार्यकर्ता हा प्रचारकांच्या आदर्शाने घडण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला म्हणजे आपला प्रवास देखील होत आहे, म्हणजे भटकेमुक्त समाज प्रवर्गासाठी आज आपण विविध जिल्ह्यांमध्ये, तालुका पातळीवर, वस्ती तांडा पातळीवर आपला प्रवास आहे. आज यांच्यासमोर जी काही समस्या आहे तेव्हा स्थायीकरणाचा जो विषय आहे, शासकीय योजनेतून यांना फक्त घर उपलब्ध करून देणं सध्या पुरेसे आहे का? किंवा त्या घरासोबत जमीन, रोजगार आणि मूलभूत सुविधांचाही शिक्षणासारख्या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार व्हायला हवा का? काही कृती व्हायला हव्या का? कधी कधी कसं असतं की सगळ्यात पहिली गरज कोणती असा एक प्रश्न असतो की खूप तहान लागली असेल तर आजची पहिली गरज कोणती, तर मला पाणी प्यायला मिळालं पाहिजे. अशा भटकीमुक्त समाजामध्ये आज पहिली गरज कोणती असेल तर शिक्षणाची आहे. त्यानंतर त्यांना राहायला घरकुल. आज अनेक व्यक्ती, कुटुंब ज्याला पाल म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, अशा एक साडी वरतून बांधली, त्याला 4 दोऱ्या बांधून 4 खांबाला बांधल्या तर त्याच्यात ते जीवन काढतात. आणि ही कुठल्याही संवेदनशील माणसाला
ती मनाला टोचणारी गोष्ट आहे. मग त्यांचे सकाळचे प्रातिविधी असेल, आंघोळ असेल, अशा सगळ्या प्रश्नांना हा समाज दररोज तोंड देतो आणि ही भटक्यापोटी फार मोठी समस्या आहे. जी. आणि जेव्हापर्यंत स्वच्छता, पाणी म्हणजे मला सांगायला खेदाने सांगावं लागेल, एक आम्ही वस्तीत काम करतो संभाजीनगरला, जोगी लोकांची वस्ती आहे. मागच्या 20 वर्षापासून ती बीड बायपासला राहते. ती आपली शाळा चालते आता पालावरची. त्या वस्तीमध्ये आजही पाणी नाही आहे. आजही आंघोळीसाठी लोकांना 10-10 दिवस पाण्याची वाट बघावी लागते. बापरे. तर त्या समाजाचा पहिला प्रश्न काय असेल तर तो पाणी, एक छोटं घर आणि शिक्षण. ह्या मूलभूत गरजा जर पूर्ण झाल्या तर मग बाकीचे स्वप्न पाहायला थोडा वेळ कदाचित ह्या समाजाला मिळेल. आमची आग्रहाची विनंती आहे की मिनिमम ज्या गरजा आहे, पाणी, घर, शिक्षण, हाताला काम, ह्या मिनिमम गरजा जर पूर्ण झाल्या तर हा समाज एक नागरी समाज म्हणून जगायच्या पहिल्या अवस्थेमध्ये येईल. नक्कीच. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. नक्कीच, खूप छान. आदरणीय उद्धव सर, आजच्या भटक्या विमुक्त प्रवर्गातील तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न किती गंभीर वाटतो आणि सरकारी योजनांमधून त्यांना प्रत्यक्ष रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या पुरेशा प्रमाणामध्ये मिळत आहेत का? तसं खरं म्हणजे पाहायला गेलं तर सगळ्याच समाजामध्ये बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याला उत्तर शोधायचं असेल तर खरोखर ग्रासरूट लेवलला म्हणजे प्रत्यक्ष जमिनी स्तरावर आपल्याला काम करावं लागेल. भटक्यामुक्तांमधले पारंपरिक उद्योग, पारंपरिक कला, त्यांचे पारंपरिक व्यवसाय हे आत्ता आधुनिकीकरणामुळे नष्टच झालेले आहेत. जी. त्याच्यामुळे त्यांना पण आपल्या मूळच्या व्यवसायामध्ये बदल करावा लागणार आहे आणि शासनाला देखील त्यांना या व्यवसायाला पूरक व्यवसाय किंवा या व्यवसायाला अनुरूप दुसरे व्यवसाय शोधून त्यातलं कौशल्याधारित शिक्षण दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून त्याच्या हाताला काम मिळेल. आणि यासाठी विविध उपक्रम शासनाने राबवणं गरजेचं आहे. खरं म्हणजे तरुणांच्या हाताला काम असणं नक्कीच आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने मागच्या काही वर्षभरामध्ये आम्ही आर्थिक विकास महामंडळांची मागणी शासनाकडे केली होती की या सगळ्या भटकेमुक्त समाजाचे 4 प्रवर्ग आहेत, त्या 4ही प्रवर्गाला वेगवेगळी महामंडळं शासनाने द्यावी. परंतु शासनाने त्याच्या पुढेही जाऊन काही जाती जमातींसाठी वेगवेगळी महामंडळं शासनाने घोषित केली. खरं म्हणजे आमची मागणी अशी होती की विमुक्त जाती अ साठी एक वेगळं महामंडळ, विमुक्त जाती ब साठी, भटक्या जमाती ब साठी, क साठी आणि भटक्या जमाती ड साठी वेगवेगळी महामंडळं असावीत. परंतु शासनाने वडार समाजासाठी मारुती पैलवान यांच्या नावाने वेगळं महामंडळ स्थापन केलं. राजे उमाजी नाईकांच्या नावाने बेडर रामोशी समाजासाठी वेगळं महामंडळ, आर्थिक विकास महामंडळ घोषित केलं. त्याचप्रमाणे गवळी समाजासाठी एक वेगळं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. त्याचबरोबर मर्यायले, मसनजोगी, गोंधळी, जोशी या समाजासाठी देखील एक वेगळं महामंडळ सरकारने घोषित केलं. त्याचबरोबर घिसाडी लोहार, पांचाळ लोहार या समाजासाठी देखील वेगळं महामंडळ घोषित केलं. त्याचबरोबर धनगर समाजासाठी देखील अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने महामंडळ घोषित केलं. अशी वेगवेगळी महामंडळं सरकारने घोषित केलं, उपकंपन्या त्यांच्या तयार करून. परंतु त्याला म्हणावा तेवढा निधी अजूनही शासनाने दिलेला नाही, ही एक खेदाची गोष्ट आहे. जर अशी निधीची कमतरता म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात या सगळ्या जाती जमातींची जी महामंडळं आहे आणि जे मूळ महामंडळ जे आहे वसंतराव नाईक महामंडळ, याला पुरेसा निधी, लोकसंख्येच्या प्रमाणातला निधी दिला गेला पाहिजे. पूर्वीच्या काळी काही झाला असेल समजा त्या महामंडळांमध्ये, परंतु आत्ताच्या शासनाने याला भरीव असा निधी दिला पाहिजे आणि तो देखील लोकसंख्येच्या प्रमाणात दिला तर या भटक्यामुक्त समाजातील वेगवेगळ्या जाती जमातींच्या आर्थिक विकासाचं एक नवं दालन त्यामुळे खऱ्या अर्थाने खुलं होईल. कारण 1 लाख 2 लाख असं जे कमी याचं जे कर्ज आहे ते कर्ज जर त्यांना मिळालं तर त्यातून त्यांचे छोटे छोटे उद्योग हे आकारास येतील. परंतु ह्या महामंडळांकडे आज अनेक अर्ज पडून आहेत. त्याला अजून म्हणावं तेवढा शासनाने याच्यामध्ये अधिक भरीव निधी द्यावा जेणेकरून ह्या सगळ्या आर्थिक विकास महामंडळांतून अनेक तरुणांना त्यांच्या रोजगारासाठी कर्ज, छोट्या छोट्या रोजगारांसाठी जे कर्ज 1 लाख 2 लाख 1 लाखाची सध्या मर्यादा आहे, तर ते कर्ज जे आहे त्याची मर्यादा पण सरकारने वाढावी
वाढवावी. त्याचप्रमाणे बीज भांडवल योजना असेल किंवा आणखी मोठे प्रकल्प असतील अशांना पण शासनाने म्हणजे जे स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छितात अशा तरुणांना कर्ज द्यावं. आणि त्यातल्या ज्या काही जाचकाठी ज्या आहेत त्या जाचकाठी देखील सरकारने मागे घ्याव्यात किंवा त्यांना काही पर्याय त्यासाठी सरकारने द्यावे. उदाहरणार्थ 2 जमानतदारांची गरज असते आणि त्यातला कमीत कमी एक शासकीय नोकरदार असावा. ज्या समाजामध्ये शासकीय नोकरीचं प्रमाण कमी आहे त्याला जमानत द्यायला पण पुढे येईल त्याचा पण सरकारने विचार करावा. त्याच्यामुळे अशा जाचकाठी पण त्याच्यावर सरकारने विचार करावा आणि ह्या सगळ्या महामंडळांना भरीव असं आर्थिक लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याला द्यावं. जसं सारथी किंवा अन्य आर्थिक यांना वेगवेगळ्या प्रकारे जसं अनुसूचित जाती जमातींसाठी 23,000 कोटी रुपयांचं बजेट आहे सरकार. भटक्यामुक्तांच्या लोकसंख्येत म्हणजे 13% समाजासाठी जर 23,000 कोटीचं बजेट असेल तर 18% भटक्यामुक्तांसाठी पण त्या प्रमाणात आर्थिक बजेटची तरतूद सरकारने केली पाहिजे. म्हणजे सर आज जर पाहिलं गेलं तर कागदपत्राची देखील विसंगती या समाजाकडे फार मोठ्या प्रमाणात असताना जे असे रूल्स अँड रेग्युलेशनच्या नावाखाली महामंडळ तर स्थापन झाले, अनेक महामंडळावर आज प्रशासकीय बॉडी देखील बसली असेल, परंतु अध्यक्ष किंवा जी काही उर्वरित संचालक मंडळाची जी काही पूर्तता करावी लागत आहे ती देखील आज पाहायला मिळत नाही. या सगळ्यांचा अभ्यास आजपर्यंत आपण करताना शासनाकडे आतापर्यंत जे काही मागणी केली त्याच्यावर त्यांचं उत्तर सकारात्मक आहे का काही वाटचाल तशी सुरू आहे? सरकारकडे आपण सातत्याने सगळ्या महामंडळांना अध्यक्ष सदस्य यांची नेमणूक करावी जेणेकरून त्या समाजाला पण एक प्रतिनिधित्व मिळेल अशा क्षेत्रात काम करण्याचं. सरकारकडे आपण ही मागणी लावून धरली, नक्कीच सकारात्मक प्रतिसाद सरकार देईल असा मला विश्वास आहे. सर त्याचप्रमाणे सध्या भटक्या विमुक्त समाजाचा राजकीय आवाज हा आपल्याला पुरेसा वाटतो का? आणि निर्णय घेण्याचे जे काही विषय असतील त्या ठिकाणी या समाजाचं प्रतिनिधित्व वाढवायला हवं. नक्कीच भटक्यामुक्त समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व वाढणं हे देखील गरजेचं आहे. आता तसं वेगळं आरक्षण भटक्यामुक्त समाजासाठी राजकीय क्षेत्रामध्ये तरी नाही. म्हणजे मूलभूत म्हणजे आमदार असेल, खासदार असेल, म्हणजे विधानसभा, लोकसभा याच्यामध्ये देखील भटक्यामुक्त समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळायला हवं. कारण त्यातूनच त्यांच्यापर्यंत आवाज हा समाजापर्यंत आणि ज्या सभागृहामध्ये कायदे बनतात त्या सभागृहामध्ये जर त्यांचं नेतृत्व नसेल, त्यांचं संख्या तिथे नसेल तर त्यांच्यासाठी योजना बनण्यासाठी इतरांना कोणाला तरी ते मांडायला लागतील आणि सुरुवातीला ते करावं लागेल. परंतु त्यांचंच नेतृत्व जर पुढे आलं तर नक्कीच त्याच्यामध्ये नक्कीच बदल होईल. त्यामुळे शासनाने यासाठी देखील नक्कीच विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मला आदरणीय राहुलजी आपल्याला विचारायचं आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विविध समाजामध्ये काम करतो आणि विविध संघटना असू द्यात वेगवेगळ्या विचारधाराचा, परंतु राष्ट्रीयत्व हा भाव त्यांच्यामध्ये जागृत झाला पाहिजे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रथम भूमिका असते. समाजामध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा समाजातल्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतात त्यांना भटक्या विमुक्तांच्या उत्कर्षासाठी एकत्र येण्याची किती गरज आहे? प्रेक्षकांना आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातल्या आजचे जे मान्यवर आहेत किंवा हा जो चर्चासत्र हा संवाद सत्र जे पाहणार आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपील काय असेल? आणि एकत्रितपणे मागण्या मांडल्या तर या शासनावर ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या एकत्रितपणे त्यांनी मांडल्या तर महाराष्ट्र शासनावर किंवा केंद्रीय स्तरावर याचा परिणाम कितपत होईल? एक आपण नेहमी ऐकतो संघटनमय शक्ती आहे आणि शक्तीपुढेच सगळ्या समस्यांचं उत्तर मिळतं. परिषदची भूमिका आहे की भटकीमुक्तांचं काम हे कुठल्या एका संघटनेचं काम नाही आहे. नक्कीच. किंवा एका संघटनेमुळे तो उत्कर्ष विकास होऊ पण शकत नाही. भटक्यामुक्तामध्ये अनेक जाती जमाती आहे, उपजाती आहे. प्रत्येक उपजातीची आपली आपली एक वेगळी संघटना आहे, त्यात आपलं कार्यक्षेत्र आहे, काम आहे. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या संघटना एका प्लॅटफॉर्मवर येऊन मिनिमम प्रोग्रामवर काम करणार नाही, शिक्षण आहे, त्यांना कागदपत्र मिळवून देणे असेल, व्यसनमुक्ती असेल, रोजगार असेल, तेव्हापर्यंत यांचा उत्कर्ष व्हायला थोडा वेळ लागेल. आमची प्रयत्न असा आहे की जेवढ्या अशा संघटना आहेत या संघटनांनी एकत्र बसावं, संवाद करावा, आपल्या आपल्या समस्या मांडाव्या, इतरांनी काय काम केलं ते समजून घ्यावं, त्याचा अनुभव घ्यावा आणि एकत्र येऊन काही विषयांवर काम करावं. अशी एक शक्ती जर निर्माण झाली तर त्या शक्तीच्या भरोशावर
अनेक प्रश्नांचे उत्तर निघू शकतात. की राजकीय पण प्रश्न राहू शकतात आणि सामाजिक प्रश्न पण राहू शकतात. आमचा प्रयत्न असा आहे की या सगळ्या संघटनांचं एक अमरेला संघटन आम्हाला करता येईल का, या सगळ्यांनी एका विचारात गुंतता येईल का, असा एक प्रयत्न आम्ही चालू केला आहे. आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून दिवाळीमध्ये अशा सगळ्या संघटनांचे एक स्नेहमिलन एकत्र आम्ही करत असतो. तर त्याला गती देण्याची आवश्यकता आहे. पण आम्हाला आनंद आहे की शासकीय कागदपत्रांच्या विषयामध्ये अनेक संघटना आमच्यासोबत काम करतात. म्हणजे मी वडार महाराष्ट्राचा ही संघटना आहे, गोंधळी समाजातल्या अनेक संघटना आहे. आम्ही हातात हात मिळून काम करतो. कुठलाही भेदभाव, कुठलाही असंतुष्टपणा किंवा कुठलाही भांडण न करता आम्ही एक 7-8 संघटना येतात यात काम करतो आहे. आणि ही गती, ही पद्धत जर वाढली तर सगळ्या संघटना एकत्र येऊन एक अमरेला संघटन तयार करून या समस्यांना नक्की उत्तर शोधून ती काळाची आवश्यकता आहे. खूपच महत्वाचा विषय. एका छताखाली सगळेजण आणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने ही वाटचाल पुढे व्हावी अशी मनापासून इच्छा आहे. सर, एखादी मागणी शासनाने मान्य केली नाही तर पुढचा मार्ग हा आंदोलन असतो. हा अशा अनेक समाजातून याबाबतचा आवाज येतो. न्यायालयीन लढा, जनजागृती की शासनाकडे सातत्याने पाठपुरावा, याबद्दल आपलं मत काय आहे? एक कायदेशीर लढाई आपण लढतोच नेहमी. आपले प्रश्न मांडतो, कायदेशीर आपण पुरवठा करतो, फॉलोअप करतो. आणि जेव्हा एका स्टेजला असं कळतं की आता यातून उत्तर मिळत नाही, आंदोलन हा एक मार्ग नेहमीच आपल्याला ओपन असतो. आणि ते आपल्या संविधानाला दिलेला मार्ग आहे. फक्त तो लोकशाही मार्गाने आंदोलन केलं गेलं पाहिजे. हा आपला देश आहे, या देशाचं कुठलंही नुकसान होऊ नये, हा देश कुठल्याही वाईट मार्गावर जाऊ नये, ही पिढी वाईट मार्गावर जाऊ नये, या लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आणि तो भटकुंतांना पण आहे. तो भटकुंत त्या वेळेला त्याचा उपयोग सुद्धा करतो. हा एक मार्ग आहे, त्याचा उपयोग हा करावाच लागतो. त्याच्या पुढे जाऊन न्यायालयीन लढाई लढण्याचा आपण एक मार्ग ओपन आहे. मला आठवतं की जात दाखला आणि जात पडताळणी या विषयावर जेव्हा सगळी चर्चा सुरू झाली आणि एक स्टेज अशी आली होती की आता याच्यामध्ये कुठे उत्तर मिळत नाही, मार्ग मिळत नाही, आम्ही त्या मार्गाचा पण विचार केला होता. आता पण चालू आहे की याच्यावर कुठे गणित याचिका टाकता येईल का, किंवा न्यायालयाने मार्ग आम्हाला काढता येईल का. तर हे तिन्ही मार्ग सदैव, आणि हे आपल्याला लोकशाही दिली आहे, त्यामुळे या मार्गाचा अवलंब करणं आवश्यक आहे. मी म्हणतो की लोकशाही दूर करायला पण ते आवश्यक आहे. फार महत्वाचा विषय आपण सांगितला सर. मला आदरणीय उद्धवजी सर आपल्याला विचारायचं असं की भटके विमुक्त समाजामध्ये असा कोणता समाज आहे जो इतरांसाठी आदर्श ठरू शकतो आणि त्यांच्याकडून या प्रभागातील इतर घटकांना काय शिकायला? भटकेमुक्तांमधल्या अनेक जाती ज्या त्यांचे पण वेगवेगळे संघटना आहेत. ते पण त्यांच्यामध्ये भेदभाव करून एकत्र येण्याला सुरुवात देखील झालेली आहे. गोंधळी समाज असेल, पाचवड समाज असेल, काही प्रमाणात जे छोटे समाज आहेत त्यांच्यामध्ये पण असं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे. नंदीवाला असेल, पारधी समाज असेल, पारधी समाजाचे आपण वेगवेगळा कामातलं काम असेल, तर या सगळ्यांनी असं एका ठिकाणी येऊन एका विचाराने जर काम केलं तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आदर्श इतर समाजाने जर घेतला तर त्यातून त्या समाजाची प्रगती पण होईल आणि एकत्रित भटक्यामुक्तांच्या प्रगतीसाठी सगळ्यांनी एका ठिकाणी येणं हे आवश्यकच आहे. कारण आपण एकत्र आल्याशिवाय जसं तर सांगितलं की संघटन में शक्ती आहे, तर नक्कीच संघटन मध्ये नक्कीच शक्ती आहे आणि ती शक्ती आपण एकत्र आल्यावर ती दृढ होते आणि त्यातून अनेक प्रश्न हे एकत्र आल्यामुळे सुटतात. सर, म्हणजे आता भटके मुक्त प्रवर्गामध्ये आज वंजारी समाज हा बऱ्यापैकी प्रस्थापित समाज आहे. विविध क्षेत्रामध्ये या समाजाचं योगदान राहिलेलं आहे. आज पार्टिसिपेट करतोय, राजकीय असू दे, सहकार असू दे, शासकीय सेवेमध्ये हा समाज देखील आता उतरत आहे आणि बऱ्यापैकी दिसून येतो. परंतु हाच समाजातला तळागाळातील एक समाज जो आज ऊसतोडी सारख्या ऊसतोड महिला कामगारीकडे जेव्हा बीडमध्ये फार मोठा चित्र पाहायला मिळालं की ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशयाचा जो काही विषय होता त्यावर भटके मुक्त परिषदेने काय मागणी केली किंवा काय मुवमेंट साधले? म्हणजे ऊसतोड कामगारांचा प्रश्न सगळीकडे आहे. यासाठी एक योजना पण
युती सरकारच्या काळात माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जे असतात झाली होती. ऊसतोड कामगारांसाठी साखर शाळा असेल, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, त्यांना मूळ जिल्ह्यात काम मिळण्याचा प्रश्न असेल, याच्यात नक्कीच सरकारने काम केलं पाहिजे. आणि या संदर्भात मागे जो प्रश्न निर्माण झाला होता त्याबाबत तर परिषद म्हणून आमची अशी ठाम भूमिका आहे की कुणावर असा अन्याय होऊ नये. म्हणजे धार्मिक असेल किंवा अन्य बाबतीत असेल अशा प्रकार होत असतील तर सरकारने या बाबतीत अधिक चिंतन करणं, त्याच्यावर कायदेशीर मार्ग शोधणं आणि त्या समाजातील महिलांना पण न्याय मिळवून देणं हे पण आवश्यक आहे असं मला या निमित्ताने सांगावं वाटतं. सर, केंद्र सरकारने भटके विमुक्त समाजासाठी आपण नेमकं काय करायला हवं राष्ट्रीय पातळीवर याबाबतची काय भूमिका मांडणं गरजेचं आहे? खरं म्हणजे भटकेमुक्त समाजासाठी आता मान्य राऊतांनी जे सांगितलं तिसरी अनुसूची ही केंद्रामध्ये झालीच पाहिजे. कारण तिसरी अनुसूची जर झाली भटकेमुक्तांसाठी स्वतंत्रपणे तिसरी अनुसूची तर ती या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ठरेल. पण त्याचबरोबर भटकेमुक्तांसाठी कायमस्वरूपी आयोग असला पाहिजे की जसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी वेगवेगळे आयोग आहेत आणि त्या आयोगांच्या मार्फत या सगळ्या समाजाच्या विकासासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्यावर अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी या सगळ्या आयोगांचा त्यांच्या कामाचा उपयोग होतो. तसंच भटकेमुक्तांसाठी एक कायमस्वरूपी आयोग की जो दादा ते आयोगाने पण त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलं होतं आणि 2018 मध्ये 2017-18 मध्ये जो आयोगाने तो आपला रिपोर्ट सबमिट केलेला आहे त्याच्या काही गोष्टी सरकारने मान्य केल्या पण त्यातली जी कायमस्वरूपी आयोग असावा याचा सरकारने केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि केंद्रामध्ये त्याचबरोबर राज्यांनीही आपापले भटकेमुक्तांसाठी स्वतंत्र आयोग असले पाहिजे जेणेकरून त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळेल. त्याचबरोबर भटकेमुक्तांसाठी सर्वंकष धोरण अस्तित्वात नाही तर असं स्वतंत्र धोरण देखील भटकेमुक्तांसाठी सरकारने घोषित करावं. त्यासाठी अभ्यास समिती नेमावी आणि त्या अभ्यास समिती नेमून भटकेमुक्तांसाठी स्वतंत्र धोरण हे असलं तर भटकेमुक्तांच्या विकासाला त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याला मोठी मदत होईल. सर, काय सांगितलं जातं की म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी आपण या व्यासपीठावर आपण जेव्हा आलो होतो तेव्हा भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आयोग हवाच असा एक आपण जी काही मुलाखत घेतली होती, आपण त्याबाबतचं वृत्तांकन देखील केलं होतं. याबाबतचं सातत्याने पाठपुरावा आपण करतच आहात, परंतु जेव्हा जे काही उत्तर मागायला जेव्हा आपण जातो तिथून समोरून काय उत्तर आपल्याला प्राप्त होतं? सरकार वेगवेगळ्या पातळ्यांवर याच्यावर काम करतं. जसं एससीचं उपवर्गीकरण असेल कारण भटकेमुक्तांचा प्रश्न तसा खूप जटिल आहे कारण वेगवेगळ्या राज्यामध्ये भटकेमुक्तांची वेगवेगळ्या संवर्गामध्ये त्यांना टाकले म्हणजे वडाला असेल काही राज्यामध्ये तो एससी मध्ये, काही राज्यात एसटीत आहे, काही राज्यामध्ये विमुक्त जातीमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये अशा अनेक जाती आहेत, बंजारा आहे, अशा वेगवेगळ्या जाती ह्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या अनुसूचीमध्ये आहेत. त्यामुळे दादा कमिशनने असं म्हटलं होतं की एससी मधले भटकेमुक्त, एसटी मधले भटकेमुक्त आणि ओबीसी मधले भटकेमुक्त यांच्यासाठी वेगळं आरक्षण असावं जे आता आम्ही म्हटलं की तिसरी अनुसूची असावी त्याला अनुसरून. तर अशी जोपर्यंत असं वेगळं उपवर्गीकरण होणार नाही भटकेमुक्तांचं त्याच्या ज्या आरक्षणाचा लाभ घेत आहे त्या जातीत जर असं उपवर्गीकरण झालं तर भटकेमुक्त जे मागे राहिलेले आहेत म्हणजे कुठल्याही प्रवर्गात असो वेगळ्या राज्यांमध्ये त्यांना नक्कीच त्यातून न्याय मिळेल अशा उपवर्गीकरणातून. आणि ओबीसी मधलं पण उपवर्गीकरण भटकेमुक्तांसाठी वेगळी सूची वेगळा आरक्षणाचा टक्का जर त्यात मिळाला तर नक्कीच भटकेमुक्तांच्या ह्या याच्यातून त्यांना लाभ मिळेल विकासाच्या मुख्य प्रवाह देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींचा लाभ होऊ शकतो. अतिशय महत्वाच्या पाठपुराव्यासाठी आपण भटकेमुक्त परिषद म्हणून काम करतात त्यासाठी मला पूर्ण शुभेच्छा सर. सर, आदरणीय उद्धवजी आपल्याला शहरामध्ये भटकेमुक्त समाज दिसत नाही म्हणून त्यांचे प्रश्नही दुर्लक्षित होतात का किंवा शहरात स्थलांतर करूनही या समाजाची परिस्थिती आजवर का बदलली नाही? म्हणजे आज जर मुंबईमध्ये देखील पाहिलं गेलं तर कैकाडी कुंचपूर्वी समाज हा स्थायी रूप हा विविध पॉकेट्स मध्ये राहतो आणि तो संघटित राहतो. 2 दिवसापूर्वी आज आपण त्यांची सामूहिक बैठक जी काय झाली त्या बैठकीमध्ये आपण सामील झालो. धारावी सारख्या शहराचा आज पुनर्विकास होत आहे. हा समाज तिथे एक वस्ती अशी आहे जिथे
कैकाडी कुंचुकुर्वे समाज, गोंधळी समाज, गोल्हार समाज, वडार समाज अशी एकत्रित भटके विमुक्तांची वस्ती एक संघटित राहायला पाहायला मिळते. आज पुनर्विकासाच्या धर्तीवर या समाजाची मागणी अशी की आम्हाला इथून पुढे संघटित राहायचंय. पुनर्विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या संघटित राहण्याची जी काय आमची मागणी आहे ती शासनाने विचारात घ्यायला हवी. आणि शहरामध्ये जेव्हा असा आवाज उठतो तेव्हा भटके विमुक्त परिषद सरकारला काय अपील करू पाहतो? भटकमुक्त विकास परिषद आम्ही नेहमीच अशा सगळ्या बांधवांच्या मदतीसाठी त्यांच्या बाजूने ठाम उभे असतो. शहरामध्ये जो प्रकल्पग्रस्त म्हणजे सारे जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा मूळच्या भटकमुक्तांच्या जागेवर जे नवीन बिल्डिंग उभ्या राहतात त्यामध्ये त्यांना नक्कीच त्यांचा वाटा मिळाला पाहिजे. बिल्डर्स असतील किंवा काही असतील मागच्या मुलाखतीत पण सांगितलं यशामध्ये, तर अशा याच्यासाठी एक न्यायपूर्ण त्यांना हे मिळालं पाहिजे. त्यासाठी एक व्यवस्था सरकारने उभी केली पाहिजे. आता शहरामध्ये अनेक वर्षापासून म्हणजे कलिना सारख्या भागामध्ये तर अनेक वर्षापासून कुंचुकुर्वे समाज जातो. तसंच अनेक धारावी सारखी झोपडपट्टी असेल किंवा त्याचा पुनर्विकासाचं जेव्हा आपण स्वप्न बघतो मुंबईमध्ये, तर भटकमुक्तांना डावलून विकासाचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण काम करणारे जे हात आहेत ते सगळे भटकमुक्तांमधले आहेत. शहरामध्ये येऊनही त्यांची जर तशी स्थिती राहत असेल तर नक्कीच सरकारने जर पुनर्विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्या हातांना देखील काम मिळालं पाहिजे आणि त्यांना राहायला निवारा पण मिळाला पाहिजे आणि तो त्यांचा हक्कच आहे असं मला वाटतं. आणि सरकारी याच्यामध्ये काम करेल असा विश्वास पण आहे. आणि वेळोवेळी परिषद म्हणून परिषदेचे कार्यकर्ते म्हणून आम्ही या सगळ्या SRAचे जे प्रकल्प असतील किंवा त्यांना न्याय मिळवण्यासाठी असतील तर आम्ही नेहमीच भटकमुक्तांच्या सोबत उभे आहोत असा विश्वास त्यांना. आदरणीय राहुलजी, आम्हाला यालाच अनुसरून एक प्रश्न असा आहे की समाज पातळीवर जेव्हा आपण पाहतो भटके विमुक्त प्रवर्गातील असे जे विविध समाज आहेत, कुंचुकुर्वा समाज झाला, कैकाडी समाज हे संघटित राहतात, त्यापैकी अनेक गोंधळी समाज जे काय आहेत यांच्या ज्या काही मागण्या सातत्याने चालू आहे. सरकारसमोर यांनी कधी उद्रेक केलेला नाहीये किंवा त्यांनी कधी काही विरोधी भूमिका एकदम आक्रमक पद्धतीने घेतली नाही. परंतु याच धर्तीवर जेव्हा ते आपली मागणी करतात आणि ती जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा ती वारंवार खंत व्यक्त करतात. सरकारने ही मागणी त्यांची आता किती गांभीर्याने पाहायला पाहिजे आणि त्या इम्प्लिमेंट ते धोरणात्मक स्वरूपामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे आणि एक म्हणजे आपण याबद्दल काय अपील कराल त्यांना? तुम्ही जे बोलत सत्य आहे की अनेक वर्ष हा समाज मागणी करतो आहे आणि शांतपणे मागणी करतोय. कुठे उद्रेक किंवा त्याचा विपर्यास नाही केला. आणि खेदाची गोष्ट आहे की इतके वर्ष जे शासन होतं त्यांनी या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. आमची विनंती सरकारला आहे, कोणी पक्षाचं असत, की या सगळ्या समाजाकडे संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे. यांचा इतिहास, यांचं योगदान देशाच्या घडवणुकीमध्ये, संस्कृतीमध्ये यांचं वाटा या समाजाचा, हे सगळं बघता या समाजाच्या ज्या मूलभूत गरजा मागण्या आहेत त्याचा संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे आणि त्याचा कालबद्ध आराखडा तयार केला पाहिजे की आम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये या समाजाचा विकास या अवस्थेमध्ये आम्हाला करायचा आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले तर नक्कीच ते होऊ शकतात. पण ती संवेदनशीलता, ती दूरदृष्टी योजना याची आवश्यकता शासनामध्ये पण आहे, आवश्यकता आहे, नेत्यांमध्ये पण आवश्यकता आहे. आणि ती या मंचावर आम्ही आग्रह करतो सगळ्या राजकीय पक्षांना, सरकारला, की आपण त्याचा विचार नक्की करावा की याची संवेदनशीलता, याची दूरदृष्टी आणि या समाजाला विकासात्मक बाबी आपण देऊ शकलो तर हा देश मोठा होईल. जे आपण स्वप्न पाहतो की 47 मध्ये महाराष्ट्रात देश कसा असेल, तर जोपर्यंत हा समाजाचा विकास नाही होणार तेव्हापर्यंत महाराष्ट्र देश आम्ही जे स्वप्न बघतो ते पण अपुरा आहे असं मला वाटतं. नक्कीच फार महत्वाचे उत्तर आणि महत्वाचं अपील देखील आपण या माध्यमातून केलं. शेवटचा प्रश्न आणि मग आपण उपस्थितांकडे वळूया. त्यांची भूमिका आपण किंवा त्यांचे जे काही प्रश्न असतील. आदरणीय उद्धवजी, आपल्याला सांगायचं आहे की 31 ऑगस्ट रोजी जो काय भटके विमुक्त दिन राज्यभरामध्ये साजरा होत आहे आणि भटके विमुक्त परिषद हा दिवस कसा साजरा करणार आहे आणि समाजामध्ये हा दिवस आणि या दिवसाचे महत्व, भटके विमुक्त प्रवर्गाचे महत्व पोहोचवण्यासाठी भटके विमुक्त परिषद कसे प्रयत्न करणार? भटकमुक्त विकास परिषद म्हणून आम्ही या गोष्टीचं स्वागतच करतो की सरकारने आमच्या मागणीला
हे देऊन हा दिवस जो आहे भटकीमुक्त दिवस म्हणून घोषित केला. आणि मागच्या वर्षीपासून ओबीसी कल्याण मंत्रालयाने त्यांच्या सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये हा कार्यक्रम व्हावा म्हणून परिपत्रकही काढलं. मागच्या वर्षी सगळ्या जिल्हास्तरीय हा कार्यक्रम झाला. त्याच्या पुढे जाऊन अनेक शासकीय शाळा असतील, शासकीय कार्यालय असतील, याच्यामध्ये भटकीमुक्त दिवसाचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा. भटकीमुक्तांचा गौरवशाली इतिहास या निमित्ताने समाजापुढे यावा. भटकीमुक्तांचं देशाच्या जडणघडणीमध्ये असलेलं योगदान समाजापुढे यावं. भटकीमुक्त विकास परिषदेचं पण कार्य त्या निमित्ताने समाजापुढे मांडू इच्छितो या निमित्ताने. आणि सरकार आणि समाज असं दोघांनी त्यांचं उत्तरदायित्व समजून भटकीमुक्तांच्या प्रश्नाकडे बघितलं तर भटकीमुक्तांचा विकासाचा मार्ग नक्कीच खुला होईल असं मला वाटतं. आणि भटकीमुक्त दिवसाच्या निमित्ताने इतरही समाजाने थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की भटकीमुक्तांच्या विकासामध्ये आपलं काय योगदान असलं पाहिजे. आणि सुहृदयतेने जर आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं आणि एक कर्तव्य भावनेने जर आपण विचार केला तर भटकीमुक्तांना त्यांचे मूलभूत अधिकार, त्यांच्या मागे राहिल्यासाठी जे काही कारण असतील त्यासाठी सर्व समाजाने आणि शासनाने जर प्रयत्न केले तर नक्कीच भटकीमुक्त विकास परिषदेची जी मागणी आहे, भटकीमुक्तांच्या विकासाचे जे प्रयत्न करतो आहोत त्याला नक्की बळ मिळेल आणि त्यामुळे भटकीमुक्तांच्या विकासाला एक चालना मिळेल आणि देशाचा पण त्यामुळे विकास होईल असं मला वाटतं. म्हणजे 31 ऑगस्ट नंतर भटकीमुक्त दिवस झाला असं देखील सरकारने समजून नाही की भटकीमुक्त झालं म्हणजे आपली जबाबदारी वर्षभर आता ते पुढचा भटकीमुक्त दिवस जेव्हा येईल त्याच्या अगोदर आपण कामकाज करू अशी भूमिका त्यांनी न घ्यावी. आणि परंतु म्हणजे याला जोडून असा विचारावं असं वाटतं की 31 ऑगस्ट नंतरही सरकारने कोणता निर्णय महत्वपूर्ण प्रायोरिटी बेसिसवर घेतला. म्हणजे भटकीमुक्तांसाठी भटकीमुक्तांच्या मुलांच्या हाताला काम, रोजगार आणि कौशल्य विकास त्याबरोबर शासकीय योजनांचा लाभ जर बदल पडून द्यायचा असेल तर शेवटच्या भटकीमुक्त माणसाला सर्व प्रकारची कागदपत्र, त्यामध्ये आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, जात दाखला असेल, अशी सगळी विविध प्रकारची कागदपत्र त्यांना मिळणे आणि त्या आधारे भटकीमुक्तांसाठी ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा विकासाचा टक्का वाढणे हे आवश्यक आहे. नुसतं भटकीमुक्त दिवस साजरा करून नक्कीच होणार नाही, परंतु त्या निमित्ताने एक जागृती समाजामध्ये आणि सरकारमध्ये पण येऊ आणि या कार्याला अधिक गती मिळो असं अपेक्षा व्यक्त करतो या निमित्ताने. उपस्थितांसमोर आपण आज काही प्रश्न त्यांचे देखील आहे. व्यासपीठावरून आपण महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत ज्या संवाद सत्रातून घडून आणली आणि त्यांनी देखील अनेक गोष्टींची नोंद घेतली आणि काही प्रश्न त्यांनी काढले आहेत ते प्रश्न आपल्याला विचारू पाहतात. तर आपण त्यांना आपली नमस्कार, मी गोविंद मुंद्रा वडार समाजाचा मित्र. दादा इदाते हे भटक्यांमध्ये काम करतात, समितीत प्रदेशचा उपाध्यक्ष म्हणून काम करतात. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी वडार समाज, आपण आता चर्चेचा विषय बोलला वडार समाजाला महामंडळ, बरोबर आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी वडार समाजासाठी आर्थिक महामंडळ तयार केलेलं आहे. पण या 3 वर्षामध्ये लाभार्थ्यांची संख्या मी माहिती घेते फक्त 83 लोकांना दिलेली. राज्य सरकारने वडार समाजाच्या महामंडळामध्ये काल माहिती घेतली एमडीकडे, जे काल 93वा त्यांचा जयंती साजरा करत पहिल्यांदा जयंती साजरी करण्यात आली. 11 कोटी 96 लाख रुपये अकाउंटमध्ये वाटले की 78 फक्त लाख रुपये वाटले गेले. कारण आपण मग भटक्यांकडे स्वतःला राहायला घर नाही, घरात कलेक्टर जागेच्या जमिनीवर अतिक्रमण करून दिला ते सरकारी नोकरी जाणी करणे, स्वतःकडे राहायला घर नाही. आणि शासनाने काय करावं, आपण साखर कारखाने यांना गॅरंटी देतो. सरकार साखर ज्यावेळेस 400 कोटी 500 कोटी सरकारला देते. वडार समाजाच्या महामंडळ किंवा इतर ज्या उमाजी नाईक व इतर विणकर समाज या महामंडळ विजयपीच्या ज्या भटक्या समाजाच्या उपकंपन्या त्या मंडळातून सरकारने त्या सर्वात गॅरंटी घेतली. आणि पहिलवान मारुती चव्हाण यांच्याबद्दल जे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल होते, ते परदेशामध्ये 40 वेळा परदेशात जाऊन त्यांनी कुस्ती जिंकली, 49 कुस्त्या जिंकलेल्या आहेत. पाकिस्तानच्या काही आंतरराष्ट्रीय कुस्त्या झाल्या होत्या कोल्हापूर बाला रफी, त्यांना त्यांचं चितपट 1962 साली चितपट करून ते विजय मिळवले. महामंडळाकडे शासनाला या संदर्भात काहीच माहिती नाही फक्त. आणि एक छोटे गाणे सांगायचं म्हणजे महामंडळाच्या वेबसाईटवरती त्या महामंडळ त्यांच्या नावाने त्यांच्या साथी महामंडळ त्यांचे साधे फोटो देखील नाही. आणि दुसरा एक छोटा विषय की सरकार एका ठिकाणी महाराष्ट्र सरकार सांगते वडार समाजाला रॉयल्टी 200 वर्षाला सूट देते, सूट देण्याचा विषय. पण एका ठिकाणी सरकार रॉयल्टी द्यावी सांगते, पण सरकार एका ठिकाणी दगडखाणीचा लिलाव करते.
लिलाव ते सुवर्ण जो क्लास आहे त्या लोकांना दगडखाणी देते. सरकारने जागा ठेवलेल्याच नाही, म्हणजे सूट देऊन दगडखाणी वडार लोकांना द्यायचं होतं. सरकारने आम्ही या खात्यामध्ये 31 ऑगस्ट आपण जो आज आपण विमुक्त दिवस साजरा करतो त्या निमित्ताने शासनाकडे मागणी करतो, वडार समाजासाठी दगडखाणी शासनाने आरक्षित करावी. म्हणजे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो खराच आहे. आमची पण मागणी आहे, त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबाच आहे की जमानतदार जे आहे शासकीय जमानतदार नको, कारण त्यांच्याकडे शासकीय नोकरीचंच प्रमाण कमी आहे, ते शासकीय जमानतदार कुठून मिळवून देऊ शकते. आणि त्यांनी जो उल्लेख केला की शासनानेच त्यांची गॅरंटी घ्यावी, असं नक्कीच आम्ही याच मताचे आहोत. आणि त्याचबरोबर दगडखाणी असतील किंवा अन्य ठिकाणची जी काही कामं असतात ती देखील भटक्यामुक्तांना ती मिळाली पाहिजे. त्यांचा काही कोटा असला पाहिजे. वेळोवेळी भटमुक्त विकास परिषदेने पण ही भूमिका घेतलेली आहे. रॉयल्टीचा प्रश्न आहे किंवा एक तो वडा म्हणून त्याच्या याच्यातून जेवढं दगड काढू शकतो स्वतःच्या हाताने तो वाहून नेण्याला त्याचा उपयोग करण्याला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नसावी असा शासनाचाच आदेश आहे, परंतु तो काही पाळला जात नाही. आणि तो नक्कीच त्याचा विचार करावा. आणि तो अंमलात कसाही कायदे असतात अनेक किंवा जी आर पण निघतात, महामंडळ पण होतात, त्यांना निधी दिला जातो, तो पुरेशा नसतो अशी पण आमची तक्रार असते बऱ्याचदा, परंतु तो वापरला पण जात नाही ही पण थोडी गोष्ट सत्य आहे. आणि तो वापरला जाण्यासाठी शासकीय नियम जे बनवणारे जे असतात त्यांनी जरा याचा सुरुवातीने विचार केला पाहिजे, त्यात परिवर्तन केलं पाहिजे, अवलोकन पण केलं पाहिजे शासनाने की दिलेला निधी व्यय का होत नाही. तर नक्कीच म्हणजे अशा सगळ्याच महामंडळांची तक्रार असते आणि तो निधी वितरित पण झाला पाहिजे आणि वाढीव निधी पण दिला पाहिजे. त्यामुळे भटक्यामुक्तांमधलं रोजगाराचं पण प्रमाण वाढेल आणि व्यवसायाचं पण प्रमाण वाढेल. सर, आजच्या या संवाद सत्रामधून आणि आदरणीय गोविंदराव यांच्या प्रश्नातून आणि मगाशी आपण त्यांचा उल्लेख केला, या संवाद सत्रामध्ये प्रेक्षकांसमोर एक नवीन नाव काही जणांना ऐकायला मिळेल, ते म्हणजे पैलवान मारुती चव्हाण. जर इतक्या ख्याती असलेल्या माणसाचं नाव आज जर समाजामध्ये कुठं उचललं जात नाहीये किंवा त्यांचं महामंडळ असताना देखील त्यांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचत नाही, शासनाने त्यांच्याबद्दल काय भूमिका घेतली पाहिजे, काय प्रयत्न केले पाहिजे? नक्कीच अशा प्रकारचे जे सगळे महामंडळ आहेत त्यांना जी नावं दिली, ज्या ज्या महापुरुषांची नावं दिली आहेत त्यांच्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान हा झालाच पाहिजे. त्यांची माहिती पण त्या वेबसाईटवर आली पाहिजे, शासनाने पण ती प्रसिद्ध केली पाहिजे. आता मागच्या वर्षी शासनाने अनेक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना नावं दिली, त्या ठिकाणी अनेक त्यांचे कार्यक्रम झाले, त्या व्यक्तींच्या नावाने किंवा त्या महापुरुषांची नावं दिली, त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होतात. तसेच या महामंडळाने त्यांची नावं दिली आहेत, प्रतिकृतार्थ सरकार नेहमीच असलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम असतील, त्यांचं योगदान जे असेल ते त्या महामंडळाच्या निमित्ताने पण शासनाने समाजासमोर आणलं पाहिजे. नक्कीच यात काही बात. नमस्कार, मी रुपेश उत्तम चव्हाण, भटके विमुक्त विकास परिषद कार्यकर्ता. भटके विमुक्त समाज जातीत विभागला गेलेला आहे, तो आपल्या जातीचा अभिनिवेश ठेवतो. असा जातीत विभागलेला समाज हा एकत्र येऊ शकतो का? आपल्या आपल्या जातीचा अभिमान ठेवायला तसं वाईट काहीच नाही, पण तो अभिमान ठेवताना इतर जातीबद्दल स्नेह, आपुलकी, एक कर्तव्यभाव ठेवणं हे सुद्धा आवश्यक असतं. मला माझी आई खूप आवडते, याचा अर्थ मी इतरांच्या आईचा अपमान करूच होत नाही. बरोबर. त्यामुळे माझ्या त्याचा पण अभिमान आहे, माझी परंपरा, माझी संस्कृती, माझ्या कथा परंपरा, पण त्याच्यासोबतच मी भटके विमुक्त म्हणून सुद्धा माझं एक कर्तव्य आहे. आम्ही एक आहोत, आपला एक समुदाय आहे, आमची परंपरा आहे, आमची संस्कृती आहे, याचा पण अभिमान आपला असतो. त्यामुळे मला वाटतं की माझ्या त्यांचा अभिमान तर वाईट नाही आहे, पण अन्य एक समुदाय म्हणून पण आमचा अभिमान असणं, आम्ही हिंदू आहोत याचा अभिमान असणं, हे सुद्धा त्याला बाधक नाही आहे, त्याला एकमेकाला पूरक आहे असं आम्ही समजतो. आपण मुंबईमध्ये सर चारी बाजूने विकास पाहतोय आणि हे शासन आल्यानंतर मुंबईचा चांगलाच विकास होतो, परंतु नवीन उडान पूल जे आपण मेट्रोचे ब्रिज पाहतोय, मेट्रो बनते किंवा पुनर्वसनाच्या नवीन गगनचुंबी इमारती पाहतोय, त्याच्यामध्ये काहीतरी दुर्लक्षित होते की भटके विमुक्त विकास जो समाज आहे त्याच्या विकासापासून तो वंचित राहतोय. त्याच्यामध्ये काय होतं की महानगरपालिका अधिकारी असतात किंवा म्हाडाचे अधिकारी असतात, SRA चे असतील किंवा MMRD चे असतील,
हे भटके विमुक्तांच्या वस्तीवर अनेकदा तोडक कारवाई करतात नोटीस न देता किंवा त्याची दखल घेतली जात नाही. तर ते अधिकारी संवेदनशील होतील का? आणि कलेक्टर किंवा अशा कोणती जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्या आधी त्यांच्या पुनर्वसनाकरिता नियोजन समिती बनेल का? याला जोडून मी पण एक प्रश्न आपल्यालाच कंटिन्यू करतो सर. नुकताच एक दुर्गेश चव्हाण यांनी प्रसंग देखील सांगितलंय की अधिकारी थेट येतात, विदाउट नोटीस कारवाई करतात. या कारवाईला विरोध केल्यावर हा समाज अशिक्षित असतो, त्यांच्यावर थेट 353च्या कारवाई केल्या जातात, त्या बेलेबल नसतात. हा समाज कुठेतरी घाबरला जातो. वकिलाकडे भरायला पैसे नसतात, शासकीय मदत घ्यायला देखील त्यांच्याकडे पुरेसं पाठबळ त्यांना मिळत नाही. अशा वेळी काय केलं पाहिजे? सरकारी अधिकाऱ्यांना आपण अपील तर करतोच की तुम्ही सुरक्षितता दाखवा, संवेदनशीलता दाखवा, परंतु ती काही पाहायला मिळत नाही. अतिशय कठोर म्हणजे जर सरकारी अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी भूमिका घेतली तेव्हा 353 सारखे कायदे त्यांच्यावर आणले जातात. परंतु जर सरकारी अधिकाऱ्यांकडून अशा सगळ्या भूमिका जर वारंवार सातत्याने होत असेल तर त्यांच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे. त्यावर काय भूमिका घेतली पाहिजे? जे दादानी मांडलं ती सत्यता आहे, ती काही खोटी नाही आहे. मुंबईमध्ये अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनतात, त्याच वेळेला रस्त्यावर एक पाळ टाकून राहणारा समाज आपण पाहतो. आणि या समस्यांकडे प्रशासकीय अधिकारी पाहिजे त्या दृष्टीने बघत नाही. त्यामुळे या सगळ्यांमध्ये असं वाटतं की प्रशासनाने त्याकडे एक योग्य दृष्टीने बघितलं पाहिजे, एक मानवता या भावनेतून बघितलं पाहिजे. आणि अशा घटना घडते की विदाउट नोटीस वस्ती तोडल्या जाते. आमचा अनुभव असा आहे की आम्ही अनेक वेळा उभं राहतो, लढाई लढतो, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटतो, आंदोलन सुद्धा करावं लागतं, कायदेशीर लढाई पण लढावी लागते. आणि एवढं केल्यावर उत्तर मिळेल हे सांगता येत नाही, पण अधिकांश वेळेला त्यातून उत्तर निघतं. पण हे करावं लागेल, याला दुसरा पर्याय नाही की समाजाने या सगळ्यामध्ये उभं राहून याला लढा दिलाच पाहिजे. आणि त्या लढ्यामध्ये अन्य समाजाने पण सहकार्य केलं पाहिजे, हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे लढा हा आवश्यकच आहे. तो काळ कोणताही असो, लढा हा द्यावाच लागतो. राज्याचे मुख्यमंत्री आता गृहमंत्री देखील आहेत. प्रशासन त्यांच्या मी पाहिले की आतापर्यंतचा विविध सरकारचा कार्यकाळ मी पाहिला आहे. यांच्या आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनामध्ये शासन आणि प्रशासन फारच कडक भूमिकेने काम करतं. परंतु हा जो प्रसंग आज आपण या माध्यमातून किंवा या संवाद सत्रामधून तो प्रश्न उठला आहे, गृहमंत्र्यांना आपण काय अपील करू पाहता की याबाबतच्या अधिकाऱ्यांनी जे काही भूमिका असतील त्यांची किंवा त्यांच्या विरुद्ध जेव्हा त्यांच्या समोर जेव्हा असा प्रसंग येतो आणि ते कठोर भूमिका घेतात, जेव्हा हा जो संघर्ष सगळा येतो तेव्हा त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. आपण त्यांना काय अपील करू पाहता? शासन, प्रशासन किंवा गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री या सगळ्यांना आमची विनंती असते की आपण त्या लोकांच्या भूमिकेमध्ये जाऊन विचार करावा की मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी कुठला तरी फुटपाथवर आपला पाय टाकून जीवनमान व्यतीत करणाऱ्या समाजाचं दुःख जर आपण अनुभवलं तर कदाचित त्याची प्रतिक्रिया, त्याची कारवाई, याची दिशा बदलेल. आमची अपेक्षा हीच आहे की दिशा बदलावी, त्या प्रश्नाकडे मानवतेने बघावं. ते पण व्यक्ती आहे, त्यांचा पण मूलभूत अधिकार आहे. त्या दृष्टीने बघितलं तर नक्कीच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टी बदलेल. आणि ही दृष्टी बदलवणे हेच मुळात परिषदचं काम असं मला वाटतं. मेरा नाम कृष्णा कोनेरी, मैं एकपुला से बोलता हूँ. मैं हिंदी में बोलता सर, मराठी में बोलने में थोड़ी तकलीफ है. एक्चुअली सर अभी सर आपने जो बता रहे थे भटकुंबी समाज में हम लोग आंध्रा से यहाँ पे है, एकपुला है, और यहाँ पे हमको ओबीसी डिक्लेयर कर रहे. हम आंध्रा में एसटी है, कर्नाटक में एसटी है, तेलंगाना में एसटी, हर जगह एसटी और सेंट्रल में भी एसटी है. यहाँ पे क्यों हमको ओबीसी में क्यों डाल रहे? हमको यहाँ पे तकलीफ, हमारा बच्चे में प्रॉब्लम आ रहा है, हमको ग्रोथ में प्रॉब्लम आ रहा है. अभी महामंडल का जो लोन लेने के लिए वहाँ पे में हमारा कुछ सर्टिफिकेट मतलब बाकी हमको कुछ सुविधा नहीं मिल रहा है. मतलब यहाँ पे हम आके मिनिमम 70-80 साल का ऊपर हम यहाँ पे आ चुके हैं. हमारे यहाँ पे मसीह बंदर, बाकी धारावी, न्यू बॉम्बे, हर जगह हमारा पब्लिक है. कम से कम मतलब 1 लाख के पब्लिक है. और सबसे बड़ी बात है, हम लोग महाराष्ट्र में जो भी शासन को वोटिंग के हिसाब से हम लोग उपयोग हो रहे, बस महाराष्ट्र शासन हमारे लिए कुछ भी फायदा नहीं कर रहे. इसके बारे में आपको थोड़ा पूछना बात. मराठी में कर दिया चालेल सर.
त्यांना समाधान मिळेल. मराठी समजतं ना? हा समजतं. तर आपण शासनाकडे हीच मागणी केली आहे की परराज्यातून जे भटकेमुक्त समाज किंवा अन्य प्रवर्गातले जे समाज आलेले आहेत तर त्यांच्यासाठी एक अभ्यास समिती नेमावी. कारण वेगवेगळ्या वस्त्यांवर मुंबईमध्ये काम करताना किंवा नागपूर असेल अशी जी महानगर आहे किंवा सीमावर्ती ठिकाणचं जिल्ह्याचं ठिकाण असेल, सोलापूर असेल किंवा तिकडे चंद्रपूर असेल किंवा अशा अन्य ज्या इतर राज्याला लागून सीमावर्ती भागात जे आपले जिल्ह्याचे ठिकाण असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परराज्यातून समाज 60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, 43 वर्षापूर्वी महाराष्ट्रात आलेला आहे. तर या समाजाच्या पण अनेक समस्या आहेत. आता जसं तुम्ही म्हटलं की या सगळ्या समाजाला एसटी मधलं तिकडचं आरक्षण मिळतं, तिकडे का मिळू नये, तर नक्कीच सरकारने या गोष्टीचा विचार करावा. परराज्यातून आलेले जे भटकेमुक्त आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी अशी एक समिती नेमावी असा मी सरकारला आग्रह धरला होता. आणि सध्या त्याच्यावर काम सरकारचं सुरू आहे असं आमच्या चौकशीनं कळलं. आणि सरकार लवकरच तशी समिती नेमेल आणि त्यातून आपले जे प्रश्न आहेत ते निदान सरकारपुढे जातील आणि त्याच्यावरचं उत्तर शोधण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असा मला विश्वास वाटतो. कारण नक्कीच ह्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या त्याच्यासाठी म्हणजे जसं मी आता म्हटलं की शेड्यूल ट्राईब्स ची जशी सूची आहे तशी भटकेमुक्तांची पण सूची असली पाहिजे. आणि अशा स्थलांतरित भटकेमुक्त असतील किंवा शेड्यूल ट्राईबचे पण असतील अशांसाठी पण सरकारने नक्की विचार केला पाहिजे. जर देश एक आहे तर या सगळ्यांना त्या राज्याच्या प्रमाणे सवलती मिळाव्यात, पण परराज्यातून आलेल्यांना साठी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी अशी कायमस्वरूपी रचना पण सरकारने उभी केली पाहिजे आणि त्यांना पण न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि परिषदेची पण नेहमी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. मग तो कुठल्याही राज्यातून भटकेमुक्त असो त्याच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. आपण परिषद म्हणून तशी मागणी लावून पण धरलेली आहे. लवकरच तशी समिती सरकारने मिळेल असा विश्वास आहे. सर और एक विषय है, अभी यहाँ पे महाराष्ट्र में हमारा एक येरगुला जो भी है कैकड़ी समाज हम जुड़ के अभी महाराष्ट्र जो शासन की हम लोग उद्योग कर रहे. एक टाइम पे हमारा यहाँ पे भटकी समाज में हम लोग यहाँ पे बंदर नचवाते थे, कुछ कुरुओं में हम लोग आते, बाकी हम लोग को पार्टियां बनाते थे, वो कुरुओं में आते थे. मतलब हम लोग ये सब हम लोग महामंडल का मतलब उपयोग हमको नहीं मिल पाते. मतलब ऐसा क्यों महामंडल पे मतलब हम लोग को डॉक्यूमेंट जो पूछ रहे ओबीसी मतलब एसटी हम लोग की महामंडल हमारे तक आ रहा क्यों नहीं. जब अभी भटकी समाज में इनको बोला इनको वहाँ पे उपयोग मिल गया. अब यहाँ तक हमको भी बताया सर ने अभी इससे पहले आपको इंटरव्यू में आपको पूछे एक पहला फॉर्म था हमारा महामंडल का मतलब वसंत राव उपयोग था. ऐसा क्यों हमको यहाँ पे उपयोग नहीं मिल रही. परराज्य से आए हुए जो भी प्रवर्ग है उनके लिए भी कास्ट सर्टिफिकेट देने का प्रावधान है. लेकिन सरकार और सरकारी अधिकारी इसमें उदासीनता दिखाते थे. तो उस बारे में परिषद की तरफ से मैं आपको आश्वस्त करना चाहता हूँ कि इस विषय में भी हम काम करेंगे. आने वाले समय में जो परराज्य से आए हुए घुमंतु समाज के जो प्रतिनिधि है जैसे आपने पता है कि कुंची कोरवे समाज अन्य राज्यों में एसटी में आता है. लेकिन वो तो है ही महाराष्ट्र में भी जो कैकड़ी उनकी जो मूल कास्ट है उनको विदर्भ में एससी का मिलता है और उर्वरित महाराष्ट्र में उनको ओबीसी का मिलता है. आपके भाषा में केंद्र में उसको ओबीसी का दर्जा मिलता है इधर के कुछ समाज को. तो इस बारे में भी हमारा प्रयास चल रहा है. हमारी पहली जब ऐसी समन्वय की बैठक हुई थी तो हमने इस विषय को रखा था कि कैकड़ी का जो क्षेत्र बंधन है वो भी हटा महाराष्ट्र में और उनको भी एक ही दर्जा दिया जाना चाहिए महाराष्ट्र में. जो नागपुर यानी विदर्भ में मिलता है शेड्यूल कास्ट का तो वो क्षेत्र बंधन हटाना चाहिए. इस विषय में हम परिषद करके ये सुझाव हमने सरकार की तरफ रखा था. सरकार ने उसके ऊपर सकारात्मक विचार करना चाहिए. मैं फिर से सरकार को अनुरोध करता हूँ कि वो इस विषय के बारे में आग्रहपूर्वक हमने जो विषय रखा है उस पर विचार करें. माझं नाव दुर्गप्पा जाधव आहे. मी अखिल भारतीय कैकडी महासंघ उपाध्यक्ष आहे. सर 31 ऑगस्ट 1952 मध्ये ज्यावेळी ताराचे कोकणमध्ये आपलं तुम्हाला माहिती आहे सेटलमेंट ज्यावेळी ताक आपल्या तर संपूर्ण भारत देशामध्ये आपलं
तुम्हाला वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरीमध्ये समावेश केले. आंध्र तेलंगणामध्ये एसटीमध्ये, तमिळनाडूमध्ये एसटीमध्ये, कर्नाटकमध्ये एससीमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये आता तुम्हीच थोडं पूर्वी म्हटलं की एकाच राज्यामध्ये आम्ही कॅटेगरीमध्ये विभागले, उर्वरित महाराष्ट्रामध्ये आणि विजयमध्ये. तसे हे शासनाने मान्य केले की आमच्याकडे खूप मोठा अन्याय आहे. साहेब याच्यासाठी आता आमचे जे संस्थापक आहेत आमचे संजय मेडिसन त्याच्यासाठी पर्सनल दिल्लीपर्यंत पण पाठवलेलं आहे, ओव्हरजीपर्यंत. त्याचं जे पाठपुरावा चाललं असेल तर त्याच्यासाठी साहेब आता आमचं असं पण चाललं की जे सध्याचे आमचे जे मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांनाही आम्ही भेट घेऊन काहीतरी याचं मार्गी लावावं. तर सर त्याच्यासाठी आपण काय आमच्या समाजासाठी काय करू शकतो? मी जसं तुम्हाला म्हटलं की जेव्हा पहिल्यांदा यशस्वी आल्यानंतर ज्या काही सूचना आपण सरकारला केल्या होत्या त्यातली पहिली सूचना ही होती की काही समाजाचं जे क्षेत्रबंधन आहे ते रद्द करण्यात यावं. त्यांना महाराष्ट्रातल्या एका विभागात विदर्भात जो मिळतो दर्जा तो सर्वत्र देण्यात यावा. एससीचा जो दर्जा आहे, कारण महाराष्ट्रातल्या एकाच राज्यात अनेक विभागामध्ये जो सुसंगतपणा हवा तो विदर्भात मिळत असेल तर उर्वरित महाराष्ट्रात पण काही समाजाला क्षेत्रबंधनातून मुक्त करण्यात यावं. त्यांना एससीच्या ज्या सोयी सवलती आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रात मिळाव्यात अशी पहिलीच मागणी किंवा सूचना आपण सरकारला केली होती. आजही आपण त्याच्यावर ठाम आहोत परिषद म्हणून की एका राज्यात अशा दोन वेगवेगळे नियम नको. जे काही शासनाने अभ्यास करायचा असेल, समित्या नेमल्या असतील, त्याचा जो काही रिपोर्ट असेल त्याप्रमाणे सरकारने जर कार्यवाही करावी आणि त्यांचं जे क्षेत्रबंधन आहे ते हटवण्यात यावं नक्कीच. कारण ते अन्यायकारक आहेत ते अन्यायकारकच आहे. मग ते सरकार आपल्या मताने आपल्या विचारांनी काम करणार असलं तरी देखील या विषयाला ठाम आहोत की त्यांचं क्षेत्रबंधन हे रद्द केलं पाहिजे आणि काही समाजाला पूर्ण राज्यभर विदर्भात ज्याप्रमाणे एससीच्या प्रवर्गात ज्या सवलती मिळतात तशाच इतर महाराष्ट्रात मिळाल्या पाहिजे. माझं नाव राकेश गुरुजी पूर्वे, मी अखिल भारतीय कैकडी महासंघाचा मुंबई अध्यक्ष. नमस्कार सर आणि आपले खूप आभार सर. आम्ही जी आमचे जे मागण्या आहेत आणि किंवा आमची जी अडचणी आहेत तुम्ही जाणून घेतला आणि तुम्ही सरकारपुढे हे आपण तितकं पोहोचणार हे आम्हाला तुम्ही आश्वस्त केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. सर तुम्ही म्हणल्याप्रमाणे कैकडी समाजाला जे राज्य देशभरात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये नुसार शेती बंधन ह्या सगळ्या ह्याच्यासहित आमची जी आर्थिक महामंडळ म्हणून स्वतंत्र महामंडळ असावं म्हणून आम्ही जी मागणी केली ती सुद्धा आमची मागणी अजूनही प्रलंबित आहे. आणि दुसरी गोष्ट आता वरा पालन संदर्भात पंकजा मुंडेताई आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी पण सकारात्मक भूमिका घेऊन ताईंच्या पशुपालन जे आपले मंत्री पंकजा मुंडे त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन त्यासाठी वरा पालन सुद्धा आमच्यासाठी आता लिगली करून ठेवले. पण ते कष्ट जे वरा पालनचं जे आमच्यासाठी जी योजना आहे त्या योजनेमध्ये क्लस्टर वाईज काय त्यांना त्याचा काय लाभ मिळेल का हे व्यक्तिगत स्तरावर आहे. पण हे क्लस्टरमध्ये आम्हाला लाभ घेता येईल का असेही समाज बांधव आम्हाला प्रश्न करीत आहेत की तुम्ही हा मुद्दा आपण या विभागाकडे मांडून तुम्ही हे पूर्ण करून घ्याल का. आणि तसेच धारावीचा एक मुद्दा असेल, धारावी पुनर्विकासासाठी आम्ही त्याच्या सकारात्मक भूमिकेने आम्ही विकासाचं स्वागत करतो. पण कुठेतरी आम्हाला धारावीमध्ये पारदर्शकतेचे कमीपणा अजूनही जाणवते. तर आपल्या मार्फत आपण सरकारला किंवा सरकारचे जे आपले याचे संबंधित विभाग आहेत त्यांना आपण सूचना द्यावी की धारावीमध्ये आमचा संघटित समाज जो राहतो आधीपासून राहत आलेला आहे कित्येक वर्षापासून आमचा कैकडी समाज हा तिथे पोट जातीमध्ये विखुरलेला आहे. आपल्याला माहितीच आहे एकूणची करून पांडव तोंतरे अकोला असे. आणि निजाम गॅजेटमध्ये सुद्धा हे निजाम गॅजेटमध्ये हे नोंद आहे की आमचा समाज कैकडी समाज हा एरकुला तिथे गणला जातो म्हणून. पण कुठेतरी हे पारदर्शकतेचं प्रमाण कमी असल्यामुळे आणि जाणकार समाजाला आपल्या समाजातील लोकांना जाणकार कमी आहे की आपण कोणत्या कास्ट कॅटेगरीमध्ये येतो. कारण का विमुक्त जाती जर जमात जातीमध्ये आपल्या इथे गणली जातो त्यांना हे माहिती नाही की ओबीसी साठी सुद्धा वेगळं सर्टिफिकेट काढावं लागतं. आपल्याला कल्पना असेल. पण हे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत हे मेसेज नाहीये की आपल्याला विमुक्त जातीसाठी वेगळं सर्टिफिकेट, ओबीसी साठी वेगळं सर्टिफिकेट. आजही मला कित्येकांचे फोन येतात की भाऊ आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. तर समाजामध्ये जनजागृती तिथेच कमी आहे. तर त्यासाठी मार्गदर्शन केंद्र, शिबिर
आपल्या सरकारद्वारे आपले हे धारावीमध्ये जिथे तिथे बहुवस्ती आहे भटके मुक्तांची, तर भटके मुक्तांसाठी तिथे मार्गदर्शन केंद्र किंवा शिबिर असे लावण्यात यावे अशी माझी विनंती आहे की आपल्या मार्फत ही सूचना आपण सरकारपर्यंत आणि मार्गदर्शन मिळावं. या बाबतीत आपण काय म्हणतात त्याचं मी नक्कीच मुंबईमधल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास व्हावा या मताचे आम्ही पण आहोतच. त्याचबरोबर या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे जे भटकेमुक्त समाज आहे त्यांना प्राधान्याने सगळी घरकुलं मिळाली पाहिजे, SRA नोंद झाली पाहिजे. त्याच्यामध्ये अजूनही आणखी जास्त पारदर्शकपणाची नक्कीच आमची पण मागणी आहे. वेबसाईटवर सगळी माहिती प्रसिद्ध व्हावी, कोण कोण लाभार्थी आहेत त्यांची नावं त्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, त्यांच्या काही हरकती दाव्या असतील तर ते पण त्याला पण एक आवाज उठवण्याची संधी त्यातून मिळावी. ज्यांचं नाव नसेल त्यांना डावललं गेलं असेल काही कारणाने त्यांना, आणि नक्कीच त्यांना या मुंबई शहराच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे त्यामुळे नक्कीच स्वतःचा हक्काचा घर हे त्या योजनेतून मिळालंच पाहिजे. आणि आम्ही पण परिषद म्हणून सातत्याने या बाबतीत प्रयत्न करत असतो आणि सरकारकडे हा आवाज म्हणून उठवत असतो. साहेब, धारावी पुनर्विकासासंदर्भातच आहे. आता धारावी पुनर्विकास होताना मास्टर प्लॅन अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर केला नाही. पण मास्टर प्लॅन डिक्लेअर न करता घर असे मोकळे खाली करा आणि 3 महिन्याची भाडं घ्या आणि असे करून लोकांना तिथून काढण्यात येतात. तर या संदर्भात आपण मार्गदर्शन करावे आणि सूचना करावी. कारण का आणि आता प्रत्येक समाज आपापल्या स्तरावर ते वेगवेगळे निदर्शनं आणि आंदोलनासाठी भूमिका घेऊन त्याला विरोध करायचा प्रयत्न करतात. आमची इच्छा आहे की विकास व्हावा, सगळ्यांना विश्वासात घेऊन व्हावा आणि पारदर्शकतेने व्हावा. तर विनंती आहे की आपण या संदर्भात बोलू शकतो. तुमची जी मागणी आहे त्या मागणीला आमचाही पाठिंबा आहे. सगळ्या गोष्टींमध्ये सरकारने जितकं जास्त पारदर्शकपणे केलं तर आपल्यासारख्या सगळ्यांच्या समस्या त्यातून सुटू शकतात. आणि सरकारने कोणालाही बळजबरीने तिथून हटवू नये. जोपर्यंत त्याला पक्का विश्वास होत नाही तोपर्यंत दुसऱ्या सरकारी जागेवर पुनर्वसन म्हणजे SRA प्रकल्पासाठी जर हटवावं लागत असेल तर कुठेतरी त्याला राहण्याला घर दिलंच पाहिजे. सरकारने कुठेतरी एक जागा दिलीच पाहिजे आणि त्या जागा दिल्यानंतर ज्या जागेवर तो आता राहतो आहे त्या जागेमध्ये पण त्याच्या हक्काचं घर त्याला मिळालं पाहिजे. कारण त्याचा हक्क देतो त्या जागेवर राहतोय अनेक वर्षापासून. त्यामुळे अशा झोपडपट्ट्यांचा विकास करताना त्यांचा हक्क अबाधित ठेवून त्यांचं पुनर्वसन तात्पुरतं पुनर्वसन म्हणजे 3 महिन्याचं भाडं वगैरे जे आहे ते नंतर त्यांचं कुठेतरी राहण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि ती केल्यानंतरच त्यांचं तिथून त्यांना हलवावं. या विषयामध्ये भटकेमुक्त विकास परिषद म्हणून सातत्याने अनेक जण काम करतात महानगरामध्ये पण, आणि परिषद म्हणून आपण त्या सगळ्यांच्या पाठीमागे नुसतं पाठीमागे त्यांच्या सोबत आपण उभे आहोत हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने. नमस्कार. मगाशी एक चर्चेचा विषय बोलताना वडाळा या भटक्यामुक्त समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात धर्मांतर करायला लागलेले आहे. मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. आम्ही वडाळा समाज मोठ्या गोष्टी फेस करतो. माझी या व्यासपीठाच्या माध्यमातून एक सरकारला फार कळकळीची नम्र विनंती. वडाळा समाजाच्या महामंडळात 11 कोटी रुपये पडून आहेत. महामंडळाचं सरकार 4 वर्ष झाले महामंडळ एस्टॅब्लिश होऊन. महामंडळाच्या एका एमडीकडे 8 महामंडळाचा चार्ज आहे. पुरेसा ते महामंडळ डिक्लेअर केलं फक्त नावाला डिक्लेअर, त्याच्यात कर्मचारी एकाही महामंडळाचे नवीन 7 त्याला कर्मचारी एकही दिलेले नाही, कार्यालयाचा पत्ता नाही, काही नाही. तातडीने राज्य सरकारने महामंडळ डिक्लेअर केलं. कारण त्या फॉर्म हजारो फॉर्म संपूर्ण जिल्ह्यावर छोट्या छोट्या कारणासाठी तुम्ही 11 कोटी शासनाने दिले ते इमिडिएट विड्रॉ करू शकतील. आणि दुसरा प्रश्न, वडार समाजाला पंढरपूरमध्ये रथ जो आहे रथ जो हाकायचा जो मान आहे, मी माहिती घेतली कालच की बाबा अशा पण कुठे ऑथेंटिक नाही ते वरवरले. शासनाने तो जो ऑथेंटिकेशन दिलं पाहिजे. ज्यावेळेस पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शन आषाढी व कार्तिक महिन्यात मुख्यमंत्री येतात, वारकऱ्यांचं ज्यावेळेस ते एखादं त्यांचं कपल किंवा ते नवरा बायकोचे दर्शन घेतात, वडार समाजाच्या एका माणसाला, कारण त्यांना मान हा 700 वर्षापासून आहे, त्या कुटुंबाला तिथे त्या संधी द्यावी. हा प्रश्न माझा स्पेसिफिक राहुलजी नाही, सरकार करून ते आपण करून घ्यायला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती. धन्यवाद. आपण जी पंढरपूरचा विषय सांगितला त्याला एक सामाजिक पाठबळ पण लागेल आणि राजकीय पण पाठबळ लागेल. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नांची आवश्यकता आहे की तो एक मान सन्मान दिला गेला पाहिजे, त्याला स्थिरता आली पाहिजे, कायदेशीर त्याला स्थिरता आली पाहिजे. ती आपल्या सगळ्यांना त्यासाठी काम करावं लागेल. तो प्रश्न आहे. दुसरं मतांतर हा जो प्रश्न आहे
सगळ्याच भटक्या समाजामध्ये आहे. ती मोठी समस्या आपल्या सगळ्या भटक्यांपुढे आहे. त्या समस्येवर सगळ्यांना उत्तर शोधावं लागेल आणि याच्या पुढे जाऊन असे जे भटके समाजातले व्यक्ती मतांतर करतात, धर्म बदलवतात, त्यांचं आरक्षण हे सरकारने काढून टाकलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण मुळातच त्यांना आरक्षण भटके आहे म्हणून मिळालं. त्याची संस्कृती, प्रथा, परंपरा ज्या आहे, देवदेव, त्याच्यामुळे त्यांना ते मिळालं. जर तुम्ही ते सोडताय तर मग तुम्हाला त्याचा आरक्षणाचा पण लाभ देऊ नये आमची मागणी आहे. पण समाज म्हणून पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला शोधली पाहिजे. वडार समाज आहे, कुंचीबोली आहे, मानगवडी आहे, या सगळ्या समाजांनी मतांतर या समस्येवर आपल्याकडनं उत्तर शोधण्याची आवश्यकता मला वाटते. मी धरम कांबळे, आपले तसंच मांगरोळी समाजाचे आमचे पुण्यामध्ये एक 40-50 वर्ष झाली राहतोय. कच्च्या झोपडपट्टीमध्ये, गटर आहे, घाण लय परवास आहे, बघितलंय जुली झालेले. आम्ही त्याच्यामध्ये तसं राहतोय तरी आम्हाला कोण तिथं हेल्प नाही करत, नगरसेवक नाही करत, ना कुठला MLA. खाली येतात, आपल्या कामापुरतं यूज करतात. आमच्या समाजाला, मांगरोळी समाजासाठी कोणी आमच्यासाठी तिथं कोणी काही करत नाही. त्याला आम्हाला विनंती आहे की सरकारपासून की काहीतरी करावं त्या झोपडपट्टीसाठी. कांबळेजी, जय शिवाजी. जय शिवराय. कांबळेजी, आपली मागणी बरोबर आहे. पूर्ण महाराष्ट्रामधला जिथे मानगवळी समाज आहे या परत जीवन जगतो आहे. माझा अनेक वस्तींशी जिवंत संपर्क माझा आहे. आपण अनेक ठिकाणी या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. म्हणजे मला गोंदियामध्ये पूर्वा वस्ती आहे मानगवळी, भंडाऱ्यामध्ये काठ्याची वस्ती आहे, लातूरमध्ये विलासनगरची वस्ती आहे, पुण्यामध्ये पण एरवडा जेलच्या मागेची वस्ती आहे. अशा सगळ्या वस्त्यांमध्ये आपण प्रयत्न करून तिथे कागदपत्र योजना देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. पण प्रत्येक एक ताकद कमी असते संघटनेची. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला किंवा अजून आमची ताकद नाही झाली, पण आम्ही पण सांगू शकतो की आम्ही प्रयत्नशील आहोत की आपल्या सगळ्या वस्त्यांचा विकास व्हावा, मुलांना शिक्षण मिळावं आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांना आपण आयडेंटिफाय करून त्याला उत्तर शोधावं आणि लगेच काय यश मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. वेगवेगळ्या समाजाची जशी मागणी असते महामंडळांची, तशी गैर आहे असं म्हणता येत नाही. शासनाला पण त्यांच्या स्तरावर याच्याबाबत निर्णय घ्यावा लागतो. परंतु 1961च्या पुराव्याबद्दल आपण जे म्हटलं तर नक्कीच परिषद म्हणून आपली हीच मागणी आहे की त्यांचा राहण्याचाच ठिकाणा नव्हता अशा सगळ्या भटक्यामुक्त समाजाचं 1961 पर्यंत पुनर्वसनच सरकारने नव्हतं केलेलं. 1952ला जरी तो कायदा मागे घेतला गेला तर 1960 पर्यंत सरकारने झाल्यानंतर पुनर्वसन करणं पण अपेक्षित होतं आणि त्याच्यानंतर तो 61चा पुरावा मागितला जातो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आरक्षण आलं. तर म्हणजे आरक्षण देण्यापूर्वी यांना सगळ्यांना स्थिरस्थावर करणं म्हणजे 1952ला कायदा मागे घेतला, रिअपील केला गेला, परंतु रिअपील केल्या गेल्यानंतर देखील यांच्या समस्या सुटल्या होत्या का तर नाही. कागदावर रिअपीलिंग झालं परंतु प्रत्यक्षात व्हॅल्यू टेंडर ऍक्ट असतील किंवा काही असतील त्यामुळे त्यांना त्या सगळ्यांपासून वंचितच ठेवण्यात आलं. खरं म्हणजे या सगळ्या जाती जमातींना राहण्याचं घर नाही, कुठलाही महसुली पुरावा नाही आणि तरी देखील 1961 जी डीम डेट आहे त्याचा आग्रह धरला जातो. म्हणून आमची सरकारची विनंती आहे की आम्ही एक या विषयातलं एक कार्यशाळा पण आम्ही पारच्या मदतीने पुण्यामध्ये घेतली आणि त्याच्यावर सरकारने सुहृदयतेने विचार करावा आणि 1961चा जो आग्रह धरला जातो जात पडताळणीसाठी आणि जातीय दाखला देण्यासाठी तर गृह चौकशीच्या आधारे शासनाने खरं म्हणजे या बाबतीत 2005, 2008, 2015 याला वेगवेगळे GR सरकारनेच जाहीर केलेले आहेत. 2005चा GR आहे, 2008चा GR आहे, 2015चा GR आहे. या सगळ्या GRचा वापर करून सरकारने गृह चौकशीच्या आधारे त्या वस्तीत जाऊन प्रत्यक्ष त्या कुटुंबाची माहिती घेऊन त्याला तो जातीचा दाखला दिला पाहिजे. 1961चा पुरावा नाही म्हणजे तो त्या जातीचा नाही असा मुळीच होत नाही आणि त्याच्यावर पर्याय शासनाने शोधलेला आहे आणि शासनाने शोधलेले जे पर्याय आहे जे GR काढले, शासन आदेश काढले त्यांचीच पायमल्ली होत असेल तर योग्य नाही आणि म्हणून याच नियमांच्या आधारे शासनाने म्हणजे 2005चा GR आहे, 2008चा GR आहे, 2015चा GR आहे याप्रमाणे मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रामध्ये 1961चा पुरावा नसेल तर गृह चौकशीच्या आधारेच त्याला जातीचा दाखला दिला पाहिजे आणि ज्या गृह चौकशीच्या आधारे जातीचा दाखला दिला जाईल त्याच आधारे त्यांच्या जातीच्या दाखल्याचा पडताळणी पण त्याच वेळी व्हायला हवी जेणेकरून त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी जे अडचण निर्माण होतो आणि त्यांचे ऍडमिशन त्याच्यामुळे रद्द होतात तो प्रकार टळेल आणि म्हणून गृह चौकशीच्या आधारे
कारण शासनाने 2005, 2008, 2015 शासनादेश काढून ते घोषितही केले की यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ते GR काढले आणि म्हणून त्याची आणखी चांगली प्रभावी अंमलबजावणी सरकारने करावा आणि पूर्ण राज्यावर एकच गृह चौकशीचा फॉर्मॅट बनवून त्यांना गृह चौकशीच्या आधारे त्यांच्याकडे 1961 चा पुरावा नाहीये त्यांना जातीचे दाखले मिळाले पाहिजे कारण तो त्यांचा हक्क आहे. आजच्या महाएमटीव्हीच्या व्यासपीठावर घडलेल्या या संवाद सत्रामध्ये आणि चर्चा सत्रामध्ये आदरणीय उद्धवजी, आदरणीय राहुलजी आणि उपस्थित मान्यवरांच्या सहभागाने नक्कीच भटके विमुक्त समाजाला त्यांच्या मनातल्या प्रश्नांना आणि सामाजिक न्यायाला बळ मिळेल अशी चर्चा आणि असा उठाव आणि अशा प्रकारचा संवाद या ठिकाणी घडला आहे. आणि नक्कीच भटके विमुक्तांच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या जिल्ह्यातील विविध तालुका पातळीवर, गाव पातळीवर, वस्ती पातळीवर, इव्हन शहरामध्ये राहणाऱ्या देखील भटक्या विमुक्त समाजाचे विविध प्रश्न, विविध घटकांचे प्रश्न, तळागाळातील प्रश्न आजच्या या संवाद सत्रामध्ये घडून आणले. त्याबद्दल मी आदरणीय राहुलजी आणि उद्धवजी काळे आणि सर्वांचे याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा की त्याचबरोबर एक विशेष गोष्ट याबाबत सांगावीशी अशी वाटते की 31 ऑगस्ट हा दिवस हा फक्त भटके विमुक्त दिन हा इतपत न राहता संपणारा विषय नाहीये, तर घर, जमीन, शिक्षण, रोजगार, कागदपत्र आणि समाजाच्या विकासाशी जोडलेले अनेक प्रश्न तितकेच महत्वाचे आहेत असं या चर्चा सत्रातून आपण घडवून आणलं आहे. शासनाने योजना जाहीर करण्याबरोबरच त्या योजनांचा लाभ शेवटच्या कुटुंबापर्यंत पोहोचतायत का हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिन हा केवळ दिनविशेष न राहता समाजाच्या प्रश्नांना ठोस निर्णय घेण्याची सुरुवात ठरावी हीच अपेक्षा आज या व्यासपीठावरून आपण व्यक्त करतोय. कारण भटकंती जरी संपली तरी संघर्ष कधी संपलेला नाही. आजच्या चर्चेमध्ये मांडलेले प्रश्न आणि अपेक्षा शासनापर्यंत, महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचतील, विविध महामंडळापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते गांभीर्याने याची दखल देखील घेतील अशी आशा त्यांच्याकडून व्यक्त करतो. अशाच प्रकारे विविध समाजाचे प्रश्न आपण मांडत असतो. आजच्या या चर्चा सत्राबद्दल आपलं मत काय आहे, आजच्या या संवाद सत्राबद्दल आपलं मत काय आहे, आपले प्रश्न काय आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हा संवाद सत्र संपूर्ण घराघरात पोहोचेल अशी प्रयत्न आपल्या मार्फत करा. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम,